शिक्षणाधिकारी ज्ञानदेवजी जावीर साहेब यांना स्टेजवर येण्याची विनंती. डॉक्टर सर्जेराव सावंत आणि डॉक्टर शिवाजीराव पवार यांना पण स्टेजवर येण्याची विनंती आहे. प्रभू निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्युष सर्वदा. 64 कला 14 विद्यांचं पवित्र अधिष्ठान असणाऱ्या गणपती बाप्पांचं सुंदर असं स्मरण, चिंतन आणि वंदन करून हा देखणा सोहळा या ठिकाणी पूर्णत्वास जात असताना मंडळी, आपण सायंकाळच्या या सुंदर प्रहरी या सभागृहामध्ये उपस्थित आहात. आपणा सर्वांचं पुनश्च एकदा दैनिक दामाजी एक्सप्रेस यांच्या वतीनं सहर्षाचं आणि मनपूर्वक स्वागत. ज्या वस्तुमूर्तींनी अद्याप असं भक्ती मध्ये राबवत असताना अखंड महाराष्ट्राच्या विचाराच्या विकास पर्वाचा ध्यास घेऊन मंगळा तालुक्यातून चालू झालेला प्रवास मायानगरी मुंबईमध्ये आज पोहोचतो. याचा मनस्वी आनंद आणि लाख मोलाचं समाधान आपल्या ओराशी ठेवून राज्यस्तरीय महाराष्ट्र गौरव पुरस्कार वितरण सोहळा 2025 या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रमुख पाहुणे म्हणून आजच्या या कार्यक्रमासाठी आपणा सर्वांमध्ये उपस्थित झालेले महाराष्ट्र राज्याचे 2025 आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अन्न व औषध प्रशासन मंत्री महाराष्ट्र राज्य माननीय नामदार नरहरी झिरवळ साहेब यांनी स्वीकाराव्यास मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. यानंतर या अध्यक्ष निवडीस आपण जोरदार टाळ्या वाजवून आपला गौरव या पुरस्कारांना सन्मान या ठिकाणी संपन्न होत असताना कार्यक्रमाच्या प्रारंभी दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करण्याच्या अनुषंगाने कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नामदार नरहरी झिरवळ साहेबांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन या ठिकाणी संपन्न होत असताना महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सन्मान्य प्राध्यापक लक्ष्मणरावजी ढोबळे साहेब, धनश्री परिवाराचे संस्थापक सन्मान्य प्राध्यापक शिवाजीराव कळवणगे सर, दैनिक दामाजी एक्सप्रेस परिवाराचे मुख्य प्रवर्तक संपादक दिगंबर बापू भगरे व इतर सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये दीप प्रज्वलन या ठिकाणी संपन्न होत आहे. तत्पूर्वी या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या निमित्तानं मंडळी, आपण सर्वांनी आपल्या जीवनातील अनमोल असा वेळ बाजूला ठेवून सुंदर अशा या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित राहण्याचा प्रसंग घडवून आणला. त्याबद्दल दैनिक दामाजी एक्सप्रेस परिवाराच्या वतीनं आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करून जोरदार टाळ्यावर प्राध्यापक राजेंद्र कुमार जाधव सरांना विनंती आहे की नियोजित कार्यक्रमाचं प्रास्ताविक आपण या ठिकाणी मांडावं. हॅलो. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि पुरस्कार प्राप्त सर्व मान्यवर, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व आपण बंधू आणि भगिनी, या सर्वांचं दामाजी एक्सप्रेस परिवाराच्या वतीनं मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आणि प्रास्ताविक 2 मिनिटांमध्ये या ठिकाणी व्यक्त करतो. 1996 मध्ये साप्ताहिक मंगोडेचे संपादक गुरुवर्य ॲडव्होकेट भारत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मंगोडेच्या संपादनाची जबाबदारी माननीय दिगंबरजी भगरे यांना मिळाली आणि या ठिकाणी त्यांच्या पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. 1996 मध्ये पत्रकारिता सोडून त्यांनी वेगळी वाट निर्माण करण्यासाठी मुंबई गाठली आणि या ठिकाणी थोडंसं चित्रपट व्यवसाय संदर्भात त्यांचा कल असल्यामुळे इथं त्याला काही करिअर बनते का अशा पद्धतीचा विचार घेऊन इथं भटकंती केली. परंतु परत त्यांच्या मनामध्ये विचार आला आणि परत मंगळवेढ्याला पत्रकारी क्षेत्राकडे वळले. 2009 मध्ये साप्ताहिक शहर हे सुरू केलं आणि त्याचा दशकपूर्ती सोहळाही त्या ठिकाणी पार पडला. त्याच्यानंतर 1 मार्च 2010 साली एक धाडसी निर्णय त्यांनी घेतला की मंगळवेढ्यासारख्या ठिकाणावरून तालुका ठिकाणावरून दैनिक दामाजी एक्सप्रेस हे दैनिक चालू करायचं असा एक मोठा निर्णय त्यावेळी त्यांनी घेतला आणि 1 मार्च 2010 साली हे दैनिक सुरू झालं आणि आज बघता बघता या दैनिकाला 15 वर्ष पूर्ण झालेली आहे. दैनिक दामाजी एक्सप्रेस या वर्तमानपत्राचे मंगळवेढा, मोहोळ, माढा, करमाळा, सांगोला, अक्कलकोट येथे विभागीय कार्यालय आहे. या निमित्ताने मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेते, अभिनेत्री, खलनायक, कवी, लेखक, गायक यांना निमंत्रित करून वाचकांचा आम्ही आनंद द्विगुणित केला आहे. पत्रकारितेबरोबरच सामाजिक बांधिलकीही या परिवाराने मोठ्या प्रमाणात जोपासली. कोरोना काळात अनेकांची उपासमार झाली. अशा वेळी थिएटर कामगार, रिक्षावाले, हातगाडीवाले, परप्रांतीय कामगार, छोटे उद्योगवाले, होतकरू व्यावसायिक यांना किराणा साहित्याची भेट दिली. त्याचबरोबर रक्तदान शिबिर, नेत्र तपासणी, शस्त्रक्रिया शिबिर, सर्वरोग निदान शिबिर, वृक्षारोपण, शालेय वस्तूंचं वाटप, खाऊ वाटप, वारकऱ्यांना फराळ वाटप, सॅनिटायझर मशीन भेट, ब्लँकेट भेट, पत्रकारांचे निधन झाल्यास त्यांच्या कुटुंबास आर्थिक मदत अशा विविध सामाजिक क्षेत्रामध्ये
पत्रकारिता जोपासत या परिवाराने आर्थिक मदत देण्याचं मोठ्या प्रमाणात काम केलं. माननीय दिगंबर भगरे यांना सामाजिक कार्याबद्दल तालुकास्तरीय जिल्हास्तरीय एकूण 14 पुरस्कार आतापर्यंत प्राप्त झालेले आहेत. त्यात विशेष 7 सन्मानही त्यांच्या नावे नोंदले आहेत. त्यांनी सूर संगमची निर्मिती केली आणि या सूर संगम ग्रुपच्या माध्यमातून अनेक कलाकारांची निर्मिती केली. जवळजवळ मंगळवेढा शहर आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये जवळजवळ 250 कार्यक्रम त्यांनी विनामोबदले दिले आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून पार्श्वगायक शब्बीर कुमार, उषा मंगेशकर, बिपिन सचदेवा, सपना अवस्थी, राधा मंगेशकर, सना अजीज, कविता पडवाल, वर्षा उजगावकर, मोना कामत, मोहम्मद आयत यांच्याबरोबर गीत गायनाची ही संधी त्यांना मिळालेली आहे. आज दैनिक दावाज एक्सप्रेसच्या माध्यमातून 70 सुशिक्षित तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. या परिवारात काम करून काही जण वकील, पोलीस अधिकारी, उद्योजक झाले आहेत, तर काहींनी स्वतःचे वर्तमानपत्र सुरू केलेले आहे. अशा पद्धतीचा दामाज एक्सप्रेसचा प्रवास आहे आणि या प्रवासाच्या माध्यमातून दैनिक दामाज एक्सप्रेस, दैनिक स्वाभिमानी छावा, दैनिक स्वाभिमानी शहरच्या माध्यमातून विविध क्षेत्रात काम करणाऱ्या गुणवंताचा सन्मान आम्ही दरवर्षी करतोय. परंतु या वर्षापासून सोलापूर भूषण नुकताच मागच्या महिन्यामध्ये कार्यक्रम पार पडला सोलापूर या ठिकाणी. सोलापूर जिल्ह्यामध्ये विशेष काम केलेल्या अनेक मान्यवरांचा सन्मान देऊन आम्ही सोलापूर या ठिकाणी सन्मान केला आणि अध्यक्ष एक धाडसी पाऊल या ठिकाणी या परिवाराने उचललेलं आहे की महाराष्ट्र भूषण पुरस्काराची घोषणा केली आणि महाराष्ट्रामध्ये ज्यांचं उल्लेखनीय कार्य आहे अशा मान्यवरांना आजच्या समारंभाचे पाहुणे माननीय मंत्री महोदय आणि उपस्थित मान्यवर यांच्या उपस्थितीत आपण त्यांना सन्मानित करत आहोत. पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं या कार्यक्रमाप्रसंगी मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्हा सर्वांना ठिकाणी घडून सर्वांनी जोरदार टाळ्या वाजून पुनश्च एकदा या गोमातेचं सर्वांमध्ये स्वागत करूया. कार्यक्रमाच्या निमित्तानं विचार मंचावरती स्थानापन्न असलेल्या सर्वच मान्यवर अतिथींचा यथोचित सन्मान करणं हे कार्यक्रमाचं परम कर्तव्य समजून कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे मंत्री महोदय आदरणीय झिरवळ साहेबांचा सन्मान दैनिक दामाज एक्सप्रेस परिवाराच्या वतीनं गो मातेच्या साक्षीनं आदरणीय दिगंबर बापू भगरे साहेबांच्या शुभ सोहळा 2025 या कार्यक्रमाच्या निमित्तानं अतिशय व्यस्त अशा कार्यक्रमातून वेळात वेळ काढून आपणा सर्वांचं गोड असं कौतुक करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री आदरणीय नरहरी झिरवळ साहेबांचा सन्मान दैनिक दामाज एक्सप्रेस परिवाराच्या वतीनं या ठिकाणी संपन्न होतो आहे. यानंतर तत्पूर्वी मंगळा तालुका पत्रकार संघाचे संस्थापक ज्येष्ठ पत्रकार ज्येष्ठ संपादक आदरणीय ॲडव्होकेट भारतजी पवार साहेबांचाही सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी संपन्न होईल. विनंती आहे की भारतदादांना या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. संपादक आदरणीय दिगंबर बापू भगरे साहेबांना विनंती आहे की आदरणीय भारतजी पवार साहेबांना या कार्यक्रमाच्या निमित्त आपण सन्मानित करावं. त्याचबरोबर या सन्मान सोहळ्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश सरचिटणीस मंगळा नगरीचे सुपुत्र आदरणीय लतीफभाई तांबोळी साहेब आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी सन्मानित होत आहात. तत्पूर्वी म्यानेवार परिवाराच्या वतीनं भारतीय संस्कृतीचं अढळ असं प्रतीक असणार गो मातेचं दर्शन आपणा सर्वांना सुंदर अशा या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी होत आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्तानं शिरोळ नगर परिषदेचे कर्तव्यदक्ष मुख्य अधिकारी आदरणीय निशिकांत प्रचंडराव साहेब आपण या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहात. आपल्या संकल्पनेतून आपल्या माध्यमातून सुंदर अशा या गो मातेचं आम्हा सर्वांना दर्शन घडलं. आपणास विनंती आहे की कृपया आपणही मंचावरती यावं. शिरोळ नगर परिषदेचे कर्तव्यदक्ष CEO आदरणीय प्रचंडराव साहेब, याचबरोबर सोलापूर जिल्हा भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आदरणीय शशिकांत नाना चव्हाण साहेब आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी सन्मानित होत आहात. आदरणीय दिगंबर बापू भगरे साहेबांना विनंती आहे की शशिकांत नानांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सन्मानित करावं. जिद्द, चिकाटी, प्रामाणिक प्रयत्न आणि पक्षांप्रती असणारी प्रचंड निष्ठा यांची गोळाबेरीज करून अतिशय सामान्य कुटुंबातून जिल्हाध्यक्ष पदाला गवसणी घालणार व्यक्तिमत्व मंगळा नगरीचे सुपुत्र आदरणीय शशिकांत नाना चव्हाण साहेब या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्मानित होत आहेत. तत्पूर्वी विचार मंचावरती आपल्या सर्वांच्या समेत दाखल झालेल्या गोमातेचं सुद्धा या ठिकाणी पूजन बाईची शाल देऊन संपन्न होत असताना सोलापूर जिल्हा भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आदरणीय शशिकांत चव्हाण साहेब आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय दिगंबर बापू भगरे साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होता. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश सरचिटणीस मंगळा नगरीचे सुपुत्र आदरणीय लतीफभाई तांबोळी साहेब आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं
या ठिकाणी सन्मानित होत आहात. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश सरचिटणीस पदावरती लतीफबाईंची नुकतीच निवड झाली. महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या विचारसरणीवर सावलीसारखं प्रेम करणारा हा निष्ठावंत मावळा या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी सन्मानित होतो आहे. आदरणीय लतीफबाई तांबोळीला विनंती आहे की या ठिकाणी सन्मानाचा आपण या ठिकाणी स्वीकार करावा. त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्तानं धनश्री सीताराम आष्टी शुगर या तीनही परिवारांच्या माध्यमातून साक्षर अशा अर्थकारणाच्या रूपाने या ठिकाणी आदरणीय लतीफबाई तांबोळी साहेब आपल्या सर्वांच्या वतीनं सन्मानित होत आहेत. यानंतर मन मनगट आणि मेंदू यांच्या सशक्तीकरणासाठी लाल मातीशी इमान घेऊन समाजकारण राजकारण आणि आत्ताच्या निमित्तानं आपल्या सर्वांमध्ये उपस्थित झालेले लोकप्रिय आमदार आदरणीय प्रशांत दादा बोंब साहेबांचे या ठिकाणी आगमन होत आहे. जोरदार टाळ्या वाजवून आमदार महोदयांचे आपल्या सर्वांमध्ये या ठिकाणी आपण संपादक पत्रकार संघटनेचे मुंबई प्रदेश सरचिटणीस सांगोला नगरीचे सुपुत्र आदरणीय शशिकांत दादा देशमुख साहेब आपण या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्मानित व्हाल. यशस्वी माणसं मंडळी वेगळं काहीच करत नाही. जे करतात ते थोडंसं वेगळेपणा न करतात त्यांच्या वेगळेपणाची त्यांच्या कार्यकर्तृत्वाची दखल घेऊन दैनिक दामाजी एक्सप्रेस गेल्या 1.5 दशकांपासून समाजातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मंडळींच्या पाठीवर कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी व्यतीत होत आहे. सर्व व्यासपीठावरील मान्यवर मंडळींचा सन्मान दैनिक दामाजी एक्सप्रेस परिवाराचे संपादक आदरणीय दिगंबर बापू भगरे साहेबांच्या शुभास्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे. पुनश्च एकदा मंत्री महोदयांचं व इतर सर्व मान्यवरांचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करून विनंती आहे की आपण स्थानापन्न व्हावं. दमदार असं पाऊल टाकलं असे सन्मान्य प्राध्यापक राजेंद्र कुमार जाधव सर या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी सन्मानित होत आहे. राज्याचे मंत्री महोदय सन्माननीय झिरवळ साहेबांच्या शुभास्ते सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. पुढील वाटचालीस आम्हा सर्वांच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा. जोरदार टाळ्या वाजवून जाधव सरांचे आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी आपण अभिनंदन करूया. सर्व मान्यवर पदाधिकारी बंधूंनो भगिनींनो माझ्या तरुण सहकारी मित्रांनो, खरं तर आज मी मंत्री महोदयांना सांगत होतो की एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबात ज्यांचा जन्म झाला ते दिगंबर भगरे यांनी दामाजी पंतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यनगरीमध्ये एक साप्ताहिक सुरू केलं. आणि ते साप्ताहिक असं सुरू केलं की बघता बघता दिगंबर भगरेंनी दामाजी एक्सप्रेस हे वर्तमानपत्र दैनिक वर्तमानपत्र सुरू केलं. खऱ्या अर्थानं सोलापूर जिल्ह्यामध्ये अतिशय चांगलं वर्तमानपत्र म्हणून दामाजी एक्सप्रेसचा उल्लेख केला जातो. सातत्यानं धडपडणारा दिगंबर भगरे आमच्या गावचा सुपुत्र म्हणून आम्हाला निश्चितच अभिमान आहे. आज साहेब तुम्ही विचारत होता की मंगळवेढा सोलापूर जिल्ह्यातलं वर्तमानपत्र आणि इथं कसं पुरस्कार, की त्याची खूप दिवसाची इच्छा होती की दरवर्षी मंगळवेढा कधी मोहोळ आमच्या जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यामध्ये पुरस्कार जाहीर करणार आणि अनेक विभागातून समाजासाठी रात्रंदिवस काम करणाऱ्या अनेक चांगल्या व्यक्तींचा मान सन्मान करण्याचं काम दिगंबर भगरे करत होते. पण त्यांची एक इच्छा होती की मुंबईमध्ये हा माझ्या दामाजी एक्सप्रेसच्या वर्तमानपत्राचा पुरस्कार सोहळा मुंबईमध्ये व्हावा आणि म्हणून आज या ठिकाणी मुंबईमध्ये हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. मी मंगळवेढकरांच्या वतीनं साहेब आपलं मनापासून आभार मानतो. ज्या दिवशी दिगंबर भगरे आपल्याला निमंत्रण देण्यासाठी आले त्यावेळेला आपण बाहेरच्या देशामध्ये होता. आपण मला फोनवरून सांगितलं की एवढ्या चांगल्या कार्यक्रमाचं निमंत्रण देत असताना मी निश्चितपणाने या कार्यक्रमाला येईल. आत्ता सुद्धा अनेक मंगळवेढ्याचे माझे मित्र तिथं मंत्रालयात आले होते. आता सुद्धा एक महत्वाची बैठक सुरू आहे. परंतु तरी सुद्धा या चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला त्यांनी बोलवलेलं आहे आणि माझं तिथं जाणं कर्तव्य आहे समजून आपण आलात. मी खरंच आपलं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी माझ्या परिवारात सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं सुद्धा दामाजी एक्सप्रेसचे संपादक दिगंबर भगरे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मी धन्यवाद देतो आणि माझं छोटंसं मनोगत व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वसामान्य त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रेक्षक वर्गांच्या मनावर अधिराज्य करणारा लाडका अभिनेता सुशांत दादा शेलार साहेब या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी सन्मानित होत आहेत. त्याचबरोबर तत्पूर्वी
या कार्यक्रमाच्या निमित्तानं वेळेचं भान लक्षात घेता उद्योग मैत्रीण उद्योग विषयक अंकाचं प्रकाशन सन्मान्य मंत्री महोदयांच्या शोभास त्या ठिकाणी संपन्न होईल. या अंकाच्या संपादिका सन्मान्य सौभाग्यवती महोदया सारिकाताई बोहिटे पवार मॅडम व SP वार्डचे सन्मान्य प्रसाददादा कुलकर्णी साहेब यांच्या उपस्थितीमध्ये सन्मान्य मंत्री महोदयांच्या शोभास्ते या अंकाचं प्रकाशन या ठिकाणी संपन्न होत आहे. अंकाच्या पुढील वाटचालीस आपण जोरात टाळ्या वाजवून शुभेच्छा आणि सदिच्छा व्यक्त करूया. तत्पूर्वी या कार्यक्रमाच्या निमित्तानं पुढील बैठकीसाठी मार्गस्थ होणं अपेक्षित आहे. सन्मान्य मंत्री महोदयांना विनंती करतो की आपण आपल्या मनोगताच्या माध्यमातून आम्हास या ठिकाणी मार्गदर्शन करावं. तत्पूर्वी उद्योग मैत्री नावाचं एक सुंदर असं अंकाचं प्रकाशन या कार्यक्रमाच्या निमित्ताने ठिकाणी संपन्न होत आहे. सन्मान्य मंत्री महोदय झिरवळ दादांच्या शोभास्ते व इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सन्मान्य संपादिका सौभाग्यवती महोदय सारिकाताई बोहिटे पवार मॅडम यांच्या संकल्पनेतून SP पारचे नामांकित उद्योजक आदरणीय प्रसाददादा कुलकर्णी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या अंकाचं प्रकाशन या ठिकाणी संपन्न होत आहे. यानंतर शब्द फुलांच्या सुगंधाने महाराष्ट्रातील जनतेला मंत्रमुग्ध करून विनंती करतो. तत्पूर्वी महाराष्ट्र राज्य विधानसभा सदस्य आमदार महोदय प्रशांत दादांना विनंती आहे की आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्हाला शुभेच्छा व्यक्त कराव्या. सर्व संत महंत महापुरुष यांच्या चरणी माझे कोटी कोटी वंदन. आज या आपल्या सुंदर अशा राज्याच्या महाराष्ट्र गौरव पुरस्कारांसाठी उपस्थित असलेले आपल्या राज्याचे मंत्री महोदय श्री झिरवळ साहेब, सर्वच आदरणीय व्यासपीठ आणि खास करून या ठिकाणी म्हणजे मला आमंत्रितही केलं मंत्री महोदयांच्याकडनं तर फोन होता, पण आमचे सदानंद भाऊ हजारे आणि सर्वच पुरस्कार विजेते मित्रांनो, आज आपण जेव्हा पुरस्कार हा आपल्या जीवनामधला एक असा अविभाज्य घटक आहे, कोणत्या ना कोणत्या क्षेत्रामध्ये प्रत्येकाला काहीतरी आपल्या जीवनामध्ये करावंसं वाटतं आणि आज आपल्या देशाच्या आर्थिक राजधानीत आणि आपल्या राज्याच्या राजधानीमध्ये हा सुंदरसा असा कार्यक्रम होतोय. मी जास्त वेळ न घेता सर्व पुरस्कार विजेत्यांना त्यांच्या जीवनामध्ये हा पुरस्कार त्यांना एक वेगळा मोलाचा वाटा देऊन जाईल आणि पुन्हा त्यांच्या हाताने असं सत्कार्य घडेल की त्यांना पुरस्कार मिळो अथवा न मिळो, पण त्यांचं जीवनाचं कार्य असंच फुलत राहील अशी मी त्यांच्या सर्वांकडनं अपेक्षा व्यक्त करतो. कारण म्हणजे मी सदानंद भाऊंचं आमचं फार 15 वर्षापासूनची मैत्री आहे आणि मी असेल, संजीव भाऊ पुण्य असतील, आम्ही सर्व एकत्रितरित्या काही गोष्टीचं जसं मी आता आमदार म्हणून काही काम करतो तर मीच करत नाही, त्यांच्या सर्वांचे सल्ले घेऊन मी हे माझं काम करत असतो मित्रांनो. आणि म्हणून प्रत्येक जणात काही लोकप्रतिनिधी बनू शकणार नाही, परंतु त्यांच्या मागे ते बनल्यानंतर ज्यांचा सिंहाचा वाटा असतो किंवा त्यांच्यामध्ये असं काही दडलेलं आहे, फक्त चान्स भेटत नाही, सर्व बिंदू एकत्र येत नाही, पण असे समाजामध्ये वेगवेगळे घटक आहेत. मी पुनश्च एकदा सर्वांनाच महाराष्ट्र गौरव पुरस्कार सर्वच विजेत्यांना मी त्यांचे सहृदय त्यांचे आभार व्यक्त करतो आणि मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आनंद शिंदे आपला सर्वांमध्ये जोरदार टाळी. या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्मान्य आनंददादांचा सन्मान संपादक दिगंबर नियोजन समितीचे सदस्य आमचे मार्गदर्शक आदरणीय अजित अप्पा जगताप साहेब आपण या ठिकाणी उपस्थित आहात. आपलं स्वागत आहे. मंगळा नगर परिषदेचे माजी नगरसेवक राहुल अप्पा सावजी साहेब आपण या ठिकाणी उपस्थित आहात. आपलं स्वागत आहे. सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे माजी अध्यक्ष युवक नेते ॲडव्होकेट संभाजीदादा घोले साहेब आपण या ठिकाणी उपस्थित आहात. आपलंही स्वागत आहे. त्याचबरोबर कर्तव्यदक्ष शिक्षण अधिकारी आदरणीय संजय जळवीर साहेब आपण या ठिकाणी उपस्थित आहात. आपलं सुद्धा स्वागत आहे. तत्पूर्वी या कार्यक्रमाच्या निमित्तानं मंगळाचा लाडका सुपुत्र महाराष्ट्राचा महागायक आदरणीय आनंददादा या ठिकाणी सन्मानित होत आहेत. पुनश्च एकदा मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करून या कार्यक्रमाच्या निमित्तानं मंत्री महोदय आदरणीय या ठिकाणी महाराष्ट्र राज्य मंत्री महोदय नरहरी दादांच्या शोभास्ते दिगंबर बाप्पूंचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. जोरदार टाळ्या वाजवून त्यांच्या कार्य नेतृत्वाचं कार्याचं आपण सर्वांनी या ठिकाणी स्वागत करूया. यानंतर मंडळी आपल्या सर्वांशी बोलायला येत आहे मंत्री महोदय आणि ज्यांनी या ठिकाणी हा अतिशय आगळा वेगळा आणि मी माझ्या पूर्ण एवढ्या लाईफमध्ये हा पहिला कार्यक्रम असा आगळा वेगळा जो काही बघितला
कारण त्याची सुरुवात जे मंगळवेढा किंवा मुंबई टू मंगळवेढा, मंगळवेढा ते मुंबई अशी फार थोडी लोक असतात का त्याची कर्मभूमी विसरतात, कधी जन्मभूमी विसरतात. पण त्यांनी त्यांच्या सगळ्या ज्या काही वाटचालीच्या ज्या सुरुवाती झाल्या तिथल्या जागा आजही त्यांनी स्मरणात ठेवून आणि आपल्याला समाजाला ज्या लोकांनी वेगवेगळ्या माध्यमातून योगदान दिलंय त्या लोकांचा सन्मान करणं हे त्यांचं कर्तव्य समजून त्यांनी आपल्याला या ठिकाणी पुरस्कार देण्याचं ठरवलं. आणि ह्या कार्यक्रमाची सुरुवात होताना कदाचित पहिला कार्यक्रम असेल हा अनेकांनी बघितला असेल आमदार साहेब, त्या गोमातेच्या पूजनानं ह्या कार्यक्रमाची सुरुवात आणि ओरिजिनल गोमाता इथून आपल्याला स्पर्श करून या ठिकाणी तिचं दर्शन दिलं. असा कार्यक्रम शक्यतो होत नाही. शक्यतो म्हणजे मी तरी पहिल्यांदाच बघितला, याच्या आधी कुणी बघितला असं मला माहिती नाही. हे सुचतच का? याला सुद्धा एक वेगळेपण काहीतरी असावं लागतं आणि ते वेगळेपण दिगंबर भाऊंमध्ये आहे. कारण त्या नावातच दिगंबर आहे. दिगंबर नाव सुद्धा ढोबळे साहेब कसं ठेवलं असेल मला काही समजलं नाही. कारण दामाजी एक्सप्रेस आणि दिगंबर हे कुठंतरी नातच म्हणावं लागेल. अन्यथा सहजासहजी कोणी असं करत नसतं. त्या दामाजी पंथांचंच त्या एक्सप्रेस त्या वर्तमानपत्राला नाव द्यावं अशी थोडी लोक असतात त्या ज्यांच्याकडून काही आपण घेतलं, ज्यांच्या पदस्पर्शानं पावन भूमीत आपल्याला काही कर्तव्य काम करायची संधी तिथे मिळाली त्याचा सुद्धा विसर त्या ठिकाणी त्यांनी पडून दिला नाही. म्हणून मी दिगंबर भाऊंना मनापासून धन्यवाद देईन. या ठिकाणी आपल्या विभागाचे आमदार अवताडे साहेब आले, त्यांचंही सर्वांच्या वतीनं मी स्वागत करतो. तसं कुठेही कार्यक्रम करत असताना आता ढोबळे साहेब त्याच्यात एकदम कार्यक्रमांमध्ये आणि वक्तृत्वात एकदम माहीर आहेत. त्याच्यामुळं ढोबळे साहेबांच्या समोर बोलणं एवढं तसं काही सोपं नाही. पण तरी सुद्धा प्रयत्न हा केला पाहिजे आणि म्हणून तो प्रयत्न करतोय. परंतु कार्यक्रमात एकतर मुळात अध्यक्ष होणं म्हणजे हे पुन्हा एक बर्डन असतं. कारण अध्यक्षापर्यंत पण माझं आजचं बरं आहे. अध्यक्ष जेव्हा माणूस होतो आणि त्या कार्यक्रमात अनेकांचं भाषण होतात. आता इथं सुद्धा सगळे एकाशी एक चढ एक आहेत बोलणारे, पण मग ते बरं का अध्यक्षांजवळ काहीच राहत नाही बोलायचं सारखं. का सगळेजण काही ना काही त्याच्यात बोलतात आणि मग त्या अध्यक्षालाच असं होतं का बाबा आता कशावर बोलावं. परंतु जो लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ज्यांना आपण पाहतो ते वर्तमानपत्र आणि त्याची सुरुवात आपण केली. अनेकांना अनेक कल्पना असतात. आता मी सुद्धा म्हणजे पत्रकारिता हा विषय नव्हता, पण अगदी माझ्या सुरुवातीपासून का बाबा आपण काहीतरी समाज हिताचं काम करावं, समाजाचं काम करावं. आता हे आम्ही करतो ते टेम्पररी आहे आणि त्यांचं आहे हे चिरकाल आहे आणि भविष्यातली त्याची गरज आहे. आज मी आधुनिक युगावर टीकास्त्र करणार नाही, परंतु पुन्हा साप्ताहिक किंवा दैनिकावरच लोकांना जनतेला यावं लागणार आहे. अशा पद्धतीनं आता वातावरण तरी सुरू आहे. कारण हे निसर्ग चक्र आहे. आपण निवळ चक्र म्हणतो, पण काय चक्र आहे ते कदाचित सगळेजण जाणून घेतो नाही घेत, पण हे चक्र आहे. आज आपण बऱ्याच ठिकाणी जे आमच्या खेड्यापाड्यात दैनिक असेल साप्ताहिक असेल ते महिना वाचायचे, कारण दुसरं साधनच नव्हतं. आता जो महिनाभर तो एकच पेपर वाचायचा उलटा पालटा करून त्याला रोजच्या रोज कळायला लागले. पण त्याला लगेच डॉक्टर सांगतात त्या डोळ्याला जपा, कानाला जपा, डाव्या बाजूनी मोबाईल ठेवू नका. या सगळ्या गोष्टीचा विचार करता अजून आपल्याला
त्या वर्तमानपत्राकडे किंवा त्या साप्ताहिकाकडे किंवा दैनिकाकडे जावं लागणार आहे आणि त्या पद्धतीनं आजही त्याची वाटचाल सुरू आहे. थोडासा विनोदाचा भाग म्हणून चक्र बघा, पूर्वी ऐपत नव्हती म्हणून का होईना शिंदे साहेबांनी आधी एखादं मंगळवेढा पाऊस जरी सांगितलं असतं ना, थोडं अजून मला बरं वाटलं असतं. त्यांना आहे, संधी आहे, ते बोलतीलच. काळा चहा आपण प्यायचो, चक्र सांगते. पूर्वी दूध नव्हतं म्हणून काळा चहा प्यायचो, पण आता गरज म्हणून काळा चहा पितो. चाललोच आपण तिकडं. या ताई मंडळीला वाईट वाटायला नको, सासू चुलीवर स्वयंपाक करत होती. आता तुम्ही 10-15 किलोमीटर जाऊन आणि चुलीवरचं जेवण, चुलीवरची मिसळ चुलीवर नाही होती. दोनच समजा दोघं गेले, 2 मिसळ द्या, तो काही लगेच 2 पुरतं चूल नाही पेटवत. तो आधीच सगळं पक्क करून ठेवतो आणि तुम्हाला फक्त चुलीवर दाखवतो. म्हणजे हे चक्र आहे. त्याच्यामुळे ह्या चक्रात साप्ताहिक म्हणा, दैनिक म्हणा किंवा जी प्रिंट मीडिया आपण म्हणतो, याचे दिवस पुन्हा येतील आणि त्याच्यात टिकून राहण्यासाठी दिगंबर भाऊंना आपल्यासारख्यानं त्या ठिकाणी सहकार्य करावं, त्यांना शुभेच्छा द्याव्यात ही अपेक्षा मी या निमित्ताने व्यक्त करतो. आज कार्यक्रम जरी कसा आहे पण शेवटी तो पुरस्काराचा आहे. पण पुरस्काराच्या बाबतीत सुद्धा माझी एक पुरस्कार करण्याची विनंती आहे. आतापर्यंत तुम्ही जे जे म्हणून काम सुरू केलं असेल त्याचं तुम्हाला हा पहिला फेजचा पुरस्कार मिळाला आहे. दुसरा सुद्धा कसा मिळेल याच्यासाठी ज्यानं ज्याच्या क्षेत्रात जिथं जिथं काम केलं असेल तिथं काम करत राहावं. नसेल तर बऱ्याच वेळेला असं पाहिलं मी, आर पाटील, कैलासवासी आर पाटील साहेब ग्रामविकास मंत्री होते आणि त्यांनी ग्राम स्वच्छता संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान सुरू केलं. 2.5 लाखाचं पहिलं बक्षीस, नंतर 2 लाखाचं, नंतर 1.5 लाखाचं अशी बक्षिसं सुरू केली. माझ्या गावात, दुसऱ्याच्या गावाचं नाव घेतल्यावर राग येईल कदाचित, मला गावही माहीत आहे, पण प्रत्येक दारासमोर तुळशीवृंदावन पुरस्कार मिळणार आहे, गुण मिळणार आहे. तुळशीवृंदावन सगळ्या ठिकाणी झाली. रोज झाडलोट, कपडे धुणं, गोधड्या धुणं, सगळं ग्रामीण भागातलं तुम्हाला माहीत आहे. आपण सगळेच ग्रामीण भागातले आहे. पण पुरस्कार मिळाल्यानंतर अनेक त्या तुळशी माता आहेत ना, पार सुकून मान टाकून राहिल्या, पाणी सुद्धा घालायचं नाही, कारण पुरस्कार मिळाला. आता काय आपलं काही काम नाही पुढं काम करायचं. म्हणून माझी विनंती आहे, पुरस्कार आज मिळालाय, पुरस्काराला किंमतच नसते. त्याची किंमत रुपयात होतच नसते. शेवटी तो किती रुपयाचा आहे ह्याच्यापेक्षा तो पुरस्कार आहे. एवढ्या मोठ्या किमतीचा पुरस्कार तुम्हाला त्या ठिकाणी दिगंबर भाऊंनी आमच्या उपस्थितीत सगळ्यांच्या दिलाय. मी तुम्हाला मनापासून सगळ्यांना धन्यवाद देईल. तुमचे आभारही मानेल. चालू असलेलं कामकाज हे भविष्यातही चालू राहावं. आजची किती गर्दी असली तर तांबोळी साहेबांनी उल्लेख केला, खूप गर्दी होती, गर्दी राहणारच आहे. पण ही सुद्धा गर्दी नसेल पण दर्दी सगळे आहेत. प्रत्येकाच्या क्षेत्रात नैपुण्य मिळवलेली माणसं या ठिकाणी आहेत. त्याच्यात एकही सोडलेलं नाही. तुम्ही फार सगळ्या क्षेत्रात काम करणार आहे. आता आपल्या क्षेत्रातली संख्या तशी जास्त बदल, कारण आपलं क्षेत्र आता लय एकदम बरोबर ना. त्याच्यामुळं आपली क्षेत्रातली गर्दी जरा जास्त जरी असेल तरी बाकीचे अगदी उद्योग क्षेत्रातले सुद्धा इथं मान्यवर आहेत. खूप वेगवेगळे वकील आहेत, डॉक्टर आहेत, शेती क्षेत्रातले असतील, आता कला क्षेत्रातले आहेत. मला वाटते हे शिंदे साहेब आहेत, काय क्षेत्रातले अजून रामके सर आहेत. आता परवाच कोणी सरांनी मला वाटते निवडणूक जिंकून आले, त्यांचं जाधव सर आहेत. म्हणजे असे सगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या माणसांना त्या ठिकाणी सामावून घेतलं. त्याबद्दल मी दिगंबर भाऊंना मनापासून धन्यवाद देईल. आणि हे करत असताना त्यांच्या कुटुंबियांनी, कारण पहिलं गाडीची दोन्ही चाकं बरोबर असतील
तर गाडी नीट चालू शकते. कुटुंबाने सुद्धा तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीचं सहकार्य केलं असेल, त्यांचं सुद्धा मी मनापासून आभार मानतो, त्यांनाही धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जनतेला हक्काचं पाणी दिलं असा दुष्काळी भागातील जनतेचा देव माणूस आणि मतदारसंघाचा विकास पुरुष आदरणीय समाधान दादा या ठिकाणी दिगंबर बापू भगरे साहेबांच्या शुभ त्या ठिकाणी सन्मानित होत आहेत. त्याचबरोबर कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्वांच्या मनोरंजनासाठी सुंदर अशी गाण्यांची मैफिल करून अखंड भारत देशाच्या मनोरंजन विश्वामध्ये आपल्या कार्यनेतृत्वाचा वेगळा ठसा निर्माण करणारे द लेजेंड मॅन शबीर कुमार या ठिकाणी आते हैं. जोरदार कृपया आपणही मंचावरती यावं. तत्पूर्वी आपला सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व महाराष्ट्राचे विधिमंडळ तालिका सभापती लोकप्रिय आमदार दादासाहेब या ठिकाणी सन्मानित होत आहेत. यानंतर सन्माननीय सुपर सिंगर शबीर कुमार यांचाही सन्मान आपल्या सर्वांच्या वतीने या कार्यक्रमाच्या निमित्तानं संपन्न होईल. दैनिक दामाची एक्सप्रेस पुरस्कार वितरण सोहळा 2025 या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्वांमध्ये उपस्थित झालेले द लेजेंड मॅन शबीर कुमार या ठिकाणी सन्मानित होत. धन्यवाद. यानंतर कार्यक्रमाचं मुख्य प्रयोजन अर्थात पुरस्कार वितरण सोहळा या ठिकाणी आपण घेतो आहोत. या ठिकाणी त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मंत्री महोदय व सन्माननीय आमदार महोदयांच्या शुभ हस्ते या ठिकाणी करावं. या मतदारसंघाचे लोकप्रिय पाणीदार आमदार आदरणीय समाधान दादा व सन्माननीय आमदार महोदय प्रशांत दादांच्या उपस्थितीमध्ये हा देखना सन्मान या ठिकाणी सुपूर्द केला जातो. घ्या ना साहित्य घ्या. घ्या. भगवंत विठ्ठल रखुमाई मातेची सुंदर अशी प्रतिमा देऊन शबीर कुमार यांचा प्रेझेंटिंग लाईफ टाइम अचीवमेंट प्लेबॅक सिंगर शबीर कुमार यांचा सन्मान सन्माननीय मंत्री महोदयांच्या शुभ हस्ते व सन्माननीय आमदार महोदय दादासाहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे. शबीर कुमार साठी मंगळाची जोरदार टाळी. धन्यवाद. यानंतर मंगळानगरीचे सुपुत्र आजच्या या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या विशेष पुरस्काराचे मानकरी महाराष्ट्राचा सुपर सिंगर शिंदेशाही घराणेशाहीची टोला मोलाची देखणी मूर्ती अर्थात गायक सम्राट आनंद शिंदे साहेब या ठिकाणी सन्मानित होत आहेत. सन्माननीय मंत्री महोदयांना विनंती आहे की आनंद दादांनाही या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सन्मानित करावं. शिंदे दादा या ठिकाणी सन्मानित होत आहेत. मंत्री महोदयांच्या शुभास्ते माईची शाल स्मृतिचिन्ह प्रशस्ती पत्रक व गुलाब पुष्प अशा रूपामध्ये महाराष्ट्राच्या या सुपर सिंगरचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो. यानंतर सुप्रसिद्ध मराठी अभिनेते सन्माननीय किशोरदादा महाबोले सर या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने विशेष पुरस्काराचे मानकरी म्हणून सन्मानित होत आहे. किशोरदादांना ही विनंती आहे की या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. घ्या ना साहित्य पटकन. या ठिकाणी सन्माननीय किशोरदादा महाबोले साहेब यांचाही सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्तानं कधी रंजक कधी मनोरंजक, कधी रंजक कधी मनोरंजक, कधी संवेदनशील आणि कधी भावनेचा अश्रू फोडणारा हा लाडका अभिनेता दैवस्थान प्रस्थापित करून देणारे भागवत धर्माचे ज्येष्ठ पाईक हरिभक्त परायण तुकाराम बाबा महाराज यांचाही सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्तानं मंत्री महोदयांच्या शुभ हस्ते संपन्न होईल. बाबांना विनंती आहे की कृपया हा सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी आपण समोर यावं. सर्व विशेष सन्मान या ठिकाणी मंत्री महोदयांच्या शुभ हस्ते व इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होत आहेत. यानंतर राज्यस्तरीय महाराष्ट्र गौरव पुरस्कार वितरण सोहळा 2025. तत्पूर्वी या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या पूर्वसंध्येला आपल्या सर्वांशी बोलायला येत आहे धोरणात्मक आणि सर्वांगीण प्रगती. एक 10 मिनिटं अजून थांबून गेला तर विनंती झाली असती. त्यांना घरी जायची ओढ आहे. अच्छा, दैनिक दामाजी एक्सप्रेसच्या या 15वी अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशनचं राज्यस्तरीय महाराष्ट्र आवाजच जरा येतो. राज्यस्तरीय महाराष्ट्र गौरव पुरस्कार वितरण सोहळा आज या ठिकाणी होतोय. मी दैनिक दामाजी एक्सप्रेसच्या सर्व टीमचं
या दैनिक एक्सप्रेसचे संस्थापक दिगंबरजी बगरे आणि सर्व टीम, त्या टीमचं विशेष करून मी मनापासून आभार मानतो की महाराष्ट्र गौरव पुरस्कार वितरण आज सर्व गुणवंतांना या ठिकाणी देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. आजच्या या राज्यस्तरीय महाराष्ट्र गौरव पुरस्कार वितरण सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित राज्याचे मंत्री, अन्न व औषध प्रशासन मंत्री माननीय नामदार नरहरी झिरवळ साहेब, तसेच या निमित्तानं उपस्थित असलेले एक मोठे सिंगर आज त्या ठिकाणी आपल्याला लाभलेले आहेत, ते म्हणजे शब्बीर कुमारजी. तसेच या निमित्तानं उपस्थित असलेले प्रमुख उपस्थित असलेले आमचे विधानसभेचे सहकारी आमदार प्रशांतजी बम साहेब, तसेच या निमित्तानं उपस्थित असलेले प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रतीकभाई तांबोळी, तसेच या निमित्तानं उपस्थित असलेले मुंबई प्रदेश सरचिटणीस शशिकांतजी देशमुख, भारतीय जनता पार्टीचे सोलापूरचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, या निमित्तानं उपस्थित असलेले आमच्या गावातीलच या ठिकाणी महाराष्ट्राला गायनाची आणि कलेची ज्या पद्धतीनं त्यांनी मंगळवाड्याचं नाव अखंड महाराष्ट्रभरच नव्हे तर भारतभर करण्याचं काम या ठिकाणी केलेले प्रसिद्ध गायक आनंदजी शिंदे साहेब, तसेच अभिनेता सुशांतजी शेलार साहेब, दुसरे अभिनेता किशोरजी महाबोले, सामाजिक या निमित्तानं पुरस्काराचे मानकरी असलेले आमचे तुकाराम बाबा महाराज, या निमित्तानं महाराष्ट्र गौरव पुरस्काराचे मानकरी आदरणीय सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री प्राध्यापक लक्ष्मणरावजी ढोबळे सर, तसेच या निमित्त धनश्री परिवाराचे सर्व मार्गदर्शक आमचे शिवाजीराव काळुंगे सर, मुंबईचे त्या ठिकाणी CA असणारे मंगळवाड्याचेच आमचे सदानंदजी हजारे, प्रसिद्ध उद्योगपती, त्यांची उद्योगाची ख्याती महाराष्ट्रभर नव्हे भारतभर नव्हे अखंड जगभर या ख्याती असलेले प्रसिद्ध उद्योगपती प्रसादजी कुलकर्णी साहेब, आमचे प्रदीपजी साहित्यामध्ये पाटील साहेब, ज्यांनी गोसेवा या निमित्तानं केलेले तर म्हणजे त्यांच्या पुरस्काराला देण्यासाठी गाईड या ठिकाणी आणलेले असे श्री सीतारामजी मानेवार, मुंबईचे सुप्रसिद्ध जे चित्रपटाच्या निमित्तानं असणारे पत्रकार मंदारजी जोशी साहेब, सांस्कृतिकमध्ये आमचे विजयजी साळुंके सर, ज्यांनी क्रीडा क्षेत्रामध्ये चांगलं नामांकित काम केलं आणि अनेक खेळाडू घडवण्याचं काम राज्यस्तरीच नाही तर नॅशनल लेवलचे खेळाडू करण्याचं काम या ठिकाणी केलं. असे आमचे मार्गदर्शक गुरुवर्य यताळा भगत सर, तसेच ॲडव्होकेट श्रीरामजी चौधरी साहेब, उद्योगपती नितीनजी इंगोले साहेब, तसेच मारापूरचे लोकनियुक्त सरपंच ज्यांनी अतिशय आपल्या कामाच्या आवाक्यानं त्या ठिकाणी लोकांची मनं जिंकली असे विनायकराव यादव, प्रसिद्ध उद्योगपती ज्यांनी मंगळवाडा शहरालाच नाही पण जिल्ह्याला त्या ठिकाणी आईस्क्रीम, फालुदा अशा पद्धतीचं मोठा उद्योग उभा करण्याचं काम केलं ते विनोदजी राऊत, उद्योगपती तरुणाताई शिवशरण, ज्यांनी त्यांच्या जनार्दन खरं म्हणजे विशेष सत्कार तरुणाताई शिवशरण, आमचे मित्र जनार्दन शिवशरण यांच्या पत्नी, या निमित्तानं जनार्दनचं काम म्हणजे मागच्या ह्याच्यात पुरस्कारामध्ये मी सांगायचं राहून गेलं, अतिशय उत्कृष्ट काम जिल्ह्यामध्येच नाही तर अखंड महाराष्ट्रामध्ये सगळ्यात सर्वोत्कृष्ट सेल आणि सर्वोत्कृष्ट सर्व्हिस देण्याचं काम जनार्दन शिवशरण हे करतात. अतिशय चांगली गोष्ट आहे.
आणि जनार्दन शिवशरण हे बाहेर फिरत असतात, पण दुकान काउंटर आणि लोकांना सेवा देण्याचं काम ते आमच्या वहिनी साहेब करतात, त्या म्हणजे करुणाताई शिवशरण. अतिशय चांगलं काम या निमित्तानं उद्योग क्षेत्रात त्यांनी केलेलं आहे. तसेच शिक्षण सेवेमध्ये सुद्धा विकासजी यादव, शिक्षण रत्नमध्ये बाबूराव हिप्परगी, सामाजिकमध्ये महादेवजी बनसोडे, कृषीमध्ये अजयजी आदाटे साहेब, तसेच युनिक स्किल डेव्हलपमेंट सेंटर पुण्याचे यांनाही या निमित्तानं गौरवण्यात येत आहे. तसेच मुंबई मंगळवेढा मित्रमंडळ ज्यांनी मंगळवेढ्यातले जेवढे नागरिक आहेत त्यांना एकत्र करण्याचं काम या मला वाटतं मुंबई मंगळवेढा मित्रमंडळाने केलं. आमचे सर्जेराव तात्या असतील, मुन्ना असतील, सर्व या निमित्तानं खऱ्या अर्थाने सर्वांना एकत्रित घेऊन एक प्रेमाचा दिलासा देण्याचं काम, म्हणजे नवीन जरी कोण एखादा माणूस आला त्याला करमत नसलं तरी अरे आपलंच गाव आहे म्हणून सगळं गाव गोळा करण्याचं काम त्या निमित्तानं करायचं आणि त्याचंही मनोरंजन असेल त्यालाही मुंबईमधली खात्री देण्याचं काम सर्जेराव तात्या करतात. अतिशय उत्कृष्ट पुरस्कार हाही या निमित्तानं आहे. तसेच सरिता लिंगायत वास्तुशास्त्र तज्ज्ञ यांचाही पुरस्कार या निमित्तानं गौरवण्यात येतोय. या निमित्तानं सर्व दामाजी एक्सप्रेस आणि स्वाभिमानी छावा, शहर दामाजी न्यूज या सर्वजण या ठिकाणी उपस्थित, आमचे भारत पवार वकील साहेब आहेत त्यांचंही नाव राहिलं तर सर्वजण उपस्थित मान्यवर, समोर उपस्थित असलेले सुद्धा सर्व मान्यवर, ज्येष्ठ मंडळी म्हणजे तरुण सहकारी बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, आज प्रथम मी दामाजी एक्सप्रेसच्या या राज्यस्तरीय महाराष्ट्र गौरव पुरस्कार वितरण सोहळ्यानं खरं म्हणजे अतिशय चांगले पुरस्कार चांगल्या लोकांना ज्यांनी खरंच या समाजामध्ये काम केलं, आदरणीय काळुंगे सर असतील तर काळुंगे सरांनी सुद्धा या निमित्तानं अतिशय उत्कृष्ट काम, म्हणजे पेशाने शिक्षक असून मॅडम आणि सर, तर एवढं शिक्षक असून सुद्धा आज कोणाच्या आपण आपल्या लेकरांच्या हातात 10 रुपये कधी देतो, 10 रुपये दिलं तरी आपण विचारतो, पण आज सरांनी आणि मॅडमनी एवढी विश्वासार्हता निर्माण केली की जवळजवळ 2000 कोटीपेक्षा जास्त ठेवी त्यांच्याकडे देण्याचं काम या निमित्तानं केलं. एवढी विश्वासार्हता शिक्षक असून सुद्धा, म्हणजे प्रत्येकानं म्हणायचं मी एवढं करतोय एवढं काय कमी होतंय का, परंतु रिटायर झाल्यानंतर त्यांनी बँक काढून 2000 कोटी, 2000 का अजून जास्त आहे, हसलेत म्हणजे जास्त आहे अजून, तर एवढे विश्वासार्हता त्या ठिकाणी समाजामध्ये निर्माण केले. आता उद्योग क्षेत्रात सुद्धा त्यांनी पदार्पण केलेलं आहे. अतिशय उत्कृष्ट पुरस्कार हाही या निमित्तानं आहे. ढोबळे सरांचं सांगाल तेवढं कमी आहे, किती सांगावं, थोडं सांगतो. पण आदरणीय ढोबळे सरांनी सुद्धा या ठिकाणी ज्या ठिकाणी शाळा नव्हत्या, आज बऱ्याच ठिकाणी शाळा झाल्या, परंतु ज्या ठिकाणी शाळा नव्हत्या त्यावेळेला त्यांनी शाळा उभा केल्या, तिथल्या विद्यार्थ्यांना सुद्धा न्याय देण्याचं काम केलं, विद्यार्थी घडवण्याचं काम केलं. अतिशय चांगलं काम सरांनी या निमित्तानं केलेलं आहे. सरांचं नाव खरं म्हणजे दिगंबर आपण गोव्याच्या यादीत घेणार होतं असं मला समजलं होतं, काय बोलायला नको, मी थोडं बोला म्हटल्यामुळे मी थोडंच बोलतो, पण गोव्याच्या यादीत न घेता मुंबईच्या यादीत घेतलं तुम्ही की ढोबळे सरांचं. तर नक्कीच असे गमतीचा भाग सोडा, परंतु अतिशय उत्कृष्ट पुरस्कार या ठिकाणी दामाजी एक्सप्रेसनं या निमित्तानं दिलेले आहेत. खरं म्हणजे दिगंबर बगरे आणि पूर्ण सहपरिवार या निमित्तानं काम करत असताना अतिशय चांगलं काम या निमित्तानं, कारण अनेक पत्रक आतापर्यंत आता मोठमोठे पत्रक जर बघितले, काही संपादक या निमित्तानं आमचे मित्र आहेत, परंतु मोठे आता प्रत्येक पत्रकाचं नाव घेत नाही, परंतु त्या पत्रकांचं चालवणं खूप जिगरीचं चाललंय. पगार कशा द्यायच्या त्याचं पगाराचं शॉर्टकट चालू आहे, ऑफिस मोठं असेल बारकं ऑफिस करायला चालू आहे, आणि एवढ्या असताना सुद्धा आज दिगंबरने चांगली प्रगती या क्षेत्रामध्ये करून या ठिकाणी
म्हणजे नुसता पेपरच चालवून नाही, म्हणजे जगाला आरसा दाखवण्याचं काम दामाजी एक्सप्रेस असेल, स्वाभिमानी शावा असेल, शहर असेल, दामाजी न्यूज असेल, या निमित्तानं MSN असेल, हे सगळ्या प्रिंट आणि या ठिकाणी इलेक्ट्रिक मीडिया मध्ये काम करतात. अतिशय चांगली गोष्ट आहे आणि नक्कीच जिथं आहे तिथं आहे म्हणण्याचं काम या ठिकाणी सर्व टीम करते. हे करत असताना सुद्धा म्हणजे समाजाचं काहीतरी देणं लागतं, याकरता समाजामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे ज्यांनी काम केलं त्यांचा सुद्धा गौरव करण्याचा. आणि आज गौरवी असं नाही, एक काम प्रत्येक कार्यक्रमात दामाजी एक्सप्रेसचे आहे. आता गोव्याला बोलवता येईल मला माहित नाही, पण गोव्याला आहे म्हणून समज. तर मंगळवारच्या कार्यक्रमाला होतो, सोलापूरच्या होतो आणि आज मुंबईचे आहे. आणि नक्कीच त्यांनी हे पत्रक चालवत असताना सुद्धा समाजाला लोकांना न्याय देत असताना सुद्धा या ठिकाणी समाजामध्ये विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सगळ्या लोकांचा त्यांना सुद्धा पुरस्काराने गौरव करून त्यांच्या पाठीवरती थाप मारून, म्हणजे आज यांना जर आपण पुरस्कृत केलं, पुढच्या वर्षी मी अजून चांगलं काम करेन, मी पुरस्कार या ठिकाणी घ्यावा असा हेवा वाटण्यासारखा पुरस्कार सोहळा, दैदिप्यमान पुरस्कार सोहळा आपण घेताय. अतिशय आनंद वाटतोय आणि आनंद याही वाटतोय की दिगंबर बगरे हा लहानपणापासून आमचे मित्र आहेत. कधी कधी आम्ही दिगा म्हणतो, दिगंबर म्हणतो, सगळं शबीर भाई मराठी येते आपल्याला समज. हमारे बचपन के दोस्त है, तो हम कुछ भी बोल सकते हैं लेकिन अभी स्टेज पे नहीं बोल सकते. हमारे यहाँ सोलापूरला भाषण झालं होतं, त्यात मी सांगितलं होतं की आमच्याकडे हमारे यहाँ बहुत अच्छा एक स्वीट वर्ड है, अच्छा दोस्त रहेगा या अच्छा काम करने वाला रहेगा, उसको बहुत कडू आहे हे बोलते, लई कडू आहे आमच्याकडे असं. पण हा गोड शब्द आहे, मी सोलापूरच्या भाषणात सांगितलं होतं, ते आता इथंही सांगतो की अतिशय गोड शब्द आहे की लई कडू आहे. की लई कडू आता कसं कडू असतंय ते आता त्यावेळेला सांगायचं राहिलं, पण आता सांगतो. आम्ही चौकात बसलो होतो, काहीतरी शर्यत लागली, ते हारला, मी हारलो, काय दिली नसेल, घेतली नसेल, काहीतरी झालं असेल. मग म्हणलं आता तुम्हाला दाखवतो अवताड्यांना. म्हणून दाखवू, काय दाखवतो. मग येणं अवताड्यांची जेवढी ही आमचं जावायचं आहे, दामाद आहे आम्हाला. तो अवताडे संघटना केली अवताडे जावायची आणि सगळे अवताडे एकत्र. यांनी म्हणून तसं अध्यक्ष ही बर बाबा म्हणलं आम्ही हारलो. तर अशा पद्धतीनं विनोदाचा भाग आहे, परंतु अतिशय प्रेम करणारा आणि सगळ्यांना प्रेमानं घेऊन, सगळ्यांना एकत्रित घेऊन, सगळ्या टीमला एकत्रित घेऊन, अजून सगळ्यांना हे करत असताना सुद्धा म्हणजे सामाजिक काम, म्हणजे आमचे खतोडी मेंबर असतील, दगे साहेब असेल, आता गायक किती आहेत आपली व्हिडिओ हे आलेच, शिवसाहेब आले, गायक सगळे आले असते. आम्हाला एकदा शिकवा म्हणजे झालं, म्हणजे आम्ही गाणं म्हणायला चालू केलं. आनंद शिंदे साहेब आहेत, आता एवढं कॉम्पिटिशन आहे शिंदे साहेब, काय विचारून आला, भरपूर गायक तयार झाले. ते तुम्हाला काम आहे आता इथून पुढे आम्हाला इथं लिफ्ट देण्याचे. तर भरपूर गायक दिगंबर बगरे यांनी केलेले आहेत, अतिशय चांगलं काम तेही क्षेत्रामध्ये आहेत. परवा मी एक सैनिकांचा कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमाला मला बोलवलं होतं आणि त्यावेळेला गाणी म्हणत होती. तर माझी उत्सुकता एवढी होती, दिगा गाणं कसं म्हणतो मला बघायला, पण आवाज खूप चांगला आहे. ते असा बोलणारा आवाज आणि तिथं गायनात करणारा आवाज हा वेगळा दिसत होता. अतिशय चांगलं काम त्या क्षेत्रामध्ये सुद्धा त्या ठिकाणी दिगंबर, म्हणजे कुठलं क्षेत्र दिगंबरनी सोडलं नाही. सगळ्या क्षेत्रामध्ये काम करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि एकटाही नाही, सर्व टीमला या निमित्तानं केलेलं आहे. मला वाटतंय असा राज्यस्तरीय पुरस्कार मुंबईमध्ये घेण्याचं सुद्धा धाडस या ठिकाणी दिगंबरनी केलं. अतिशय चांगलं काम आहे, सगळ्याला गौरवण्याचं काम केलं.
अतिशय चांगली गोष्ट आहे आणि सगळ्या क्षेत्रामध्ये आपण काम करत असताना मी आपल्याला एक मित्र म्हणून आणि या मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून मी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. आणि मला यायला थोडासा उशीर झाला कारण ऊर्जा कमिटीची बैठक होती. आपलाही उद्योग आहे, त्याच्यामध्ये लाईटचं फ्लक्च्युएशन खूप आहे, व्होल्टेज खूप कमी आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, सोलरचा आज पाईपलाईन आज जो आपले बोरचं जर पाणी बघितलं 1000 फुटावर आहे. तर या सगळ्या गोष्टीचं त्या ठिकाणी तिथं मांडणं खूप गरजेचं होतं. आजच बैठक होती, त्या बैठकीला करून येताना बराचसा वेळ झाला आणि त्या बैठकीमध्ये सुद्धा ऊर्जा विभागाची आपल्या मतदारसंघातली खूप कामं प्रलंबित होती, मार्गी लावण्यासाठी मला इथवर यायला थोडासा उशीर झाला. त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि दामाजी एक्सप्रेसच्या सर्व मी मनापासून त्या ठिकाणी शुभेच्छा देतो. असंच काम, अशीच भरभराट आपल्या ग्रुपची, आपल्या सर्व टीमची व्हावी अशाही शुभेच्छा या ठिकाणी आपल्याला देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 2014 पासून ते 2025 पर्यंत अखंड राजकारणाच्या माध्यमातून सेवा यात्री म्हणून पंढरपूर मंगळा विधानसभा मतदारसंघाची सेवा करणारे नेतृत्व दैनिक दामाजी एक्सप्रेसच्या व्यासपीठावरती सुंदर अशा गोड सोहळ्याच्या निमित्ताने व्यक्त झालं. हातगाडीवरती कुल्फी विकणारा एक सामान्य युवक तो MB जेस्टेटेक सारख्या मोठ्या कंपनीचा मालक होऊ शकतो, याचं एक चांगलं उदाहरण सन्मान्य विनोददादा राऊत सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावरती उपस्थित आहेत. विनोददादांच्या कार्यनेतृत्वाचं आणि त्यांच्या उद्योग व्यवसायाचं सुद्धा आपण जोरदार टाळ्या वाजून तितक्याच टोलामोलात कौतुक करणं गरजेचं आहे. यानंतर महाराष्ट्र जिल्ह्याचे माजी पालकमंत्री अमोघ वक्तृत्वाचा शब्दधनी शब्दप्रभू सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर ढोबळे सर या ठिकाणी बोलत आहेत. उपस्थित सर्व मान्यवर बंधूंनो, भगिनीनो, माय बहिणी, मंगळवेढ्याच्या शनिवार पेठेतला पेपर सोलापूर जिल्ह्यात आला आणि आपल्या सगळ्यांचं कौतुक करून गेला. अशा परिस्थितीत आज बगरे साहेबांनी शेजारचं गाणगापूर क्षेत्र दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हर हर मल्लीनाथ वंदे नानिमे पादी नंदी वंदे अशा वैभवातलं नाव आई वडिलांनी ठेवलं. ज्या नदीच्या काठावर उगवलेला औदुंब हा पुढं दिगंबर होणार आहे हे टोकदार अक्षरांना कदाचित माहीत होता आणि त्यामुळं आज आपल्या सर्वांना त्यांची ओळख झाली. आपल्या सर्वांची माणुसकी त्यांनी वृत्तपत्रात आणली आणि आपल्या सर्वांनाच उत्तम पद्धतीचा प्रतिसाद देऊन आपली छबी कर्तृत्वाची, कर्तबगारीची ही लोकांच्या समोर आणण्याचा प्रयत्न केला. 12:01 कागस्ट जवळ असलेल्या कुलकर्णी उद्योगपतीची नगरी साऱ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचं काम दामाजी एक्सप्रेसने केलं. संपत्तीच्या गर्दीत वाढलेले उद्योगपती समाधान अवताडे साहेब हे केवळ उद्योगपतीच म्हणून काम न करता झोपडपट्टीत राहणारा गरीब माणूस देखील, मारापूरच्या कोपऱ्यावर राहणारा गरीब माणूस देखील वैभवाचा साक्षीदार झाला पाहिजे. भाच्यासाठी राबणारा मामा हा तालुक्याचाच मामा झाला आणि आज लोकांच्या माध्यमातून लोकांचं वैभव वाढवण्यासाठी आज प्रयत्न करतो. अशा एका नेतृत्वाला, अभ्यासू नेतृत्वाला आपण सगळ्यांनी साथ दिली. या ठिकाणी कधीतरी आपण जुन्या काळी जोधा अकबर नावाचा सिनेमा पाहिला होता. एका झटक्यात 50 वर्ष मागे जाऊन जोधा कशी होती, अकबर कसा होता याबद्दलचं आपलं बालपण किंवा आपलं तारुण्यपण हे त्यावेळेला आपण तपासून पाहायचो. अशा परिस्थितीत आज अतिशय उत्तम असं वैभव
लोकांच्या समोर ठेवताना पांडुरंगाच्या पायाखालची वीट भाग्यवंत झाली म्हणून विठ्ठलराव शिंदे साहेबांनी हे गाणं मराठी मुलकात अजरामर केलं. तर टोकदार शब्दांच्या संगतीनं आमच्या भगरे साहेबांनी एकादशीलाच भगर चालते असं नाही, भुक्याजलेल्या कोणत्याही माणसाला ती देता येते हे सगळ्या महाराष्ट्राला सांगितलं. 12 वाजता सिनेमा, 12 वाजता टोकदार अक्षराचा पेपर हा लोकांच्या मध्ये जातो, लोकांचं कौतुक करतो. ही गोष्ट आपल्या सगळ्यांच्या चांगुलपणाची झालेली आहे. आज दामाजी एक्सप्रेस मंगळवेढ्याला रमेश जोशींच्या निमित्तानं एक रेल्वेचा सर्वे झालाय, पण ते ओरडतात, ते नेहमी बोलतात, परंतु सर्वे मार्गी लागला नाही. अजूनही त्यांचे प्रयत्न चालूच आहे. परंतु आज त्या ठिकाणची रेल्वे झाली नाही, पण मंगळवेढ्यात जन्माला आलेली दामाजी एक्सप्रेस मंगळवेढ्याच्या स्टेशनवरची माणसं घेऊन व्हाया सोलापूर, करमाळ्याला जाऊन, अक्कलकोटला जाऊन, जतला जाऊन, माढ्याला जाऊन सर्व तालुक्यातली स्टेशनं घेऊन आज ही पॅसेंजर असो, एक्सप्रेस असो, आज खऱ्या अर्थानं या सगळ्यांना न्याय देणारी ठरली आहे. लोकांची जागा भरून काढण्याचं काम या वृत्तपत्रानं आपल्या समोर केलं आहे. आज टोकदार अक्षरांची माणसं म्हणून सोलापूर ओलांडून मुंबई गाठण्याचा चमत्कार दामाजी एक्सप्रेसनं घडवला. हे तुमच्या माझ्या वैभवाचा चमत्कार आहे. एवढं मोठं काम या निमित्ताने त्यांनी केलेलं आहे. ते करत असताना कदाचित नाशिकच्या ठिकाणी जाऊन, गोदामाईच्या ठिकाणी जाऊन, लहान लहान अशा वृत्तपत्राच्या माध्यमातून कौतुक करून हळदीच्या हाताचे असलेले 4 हात ते कसे कौतुकानं मेहंदीनं सजवायचे याच्याबद्दलचंही काम त्यांनी निश्चितपणानं केलेलं आहे. हे करताना गणेश बाग शेडजींच्या नंतर कुणी मळलेली वाट धरून चालत नव्हतं, कुणी त्याचा विचार करत नव्हता. परंतु या माध्यमातून गणेश बागेला सजवण्याचं, पाना फुलांनी बहरलेल्या त्या सगळ्या झाडांना व्यवस्थित अशा पद्धतीची संगीतमय रात्र त्या ठिकाणी घडवण्याचं काम आमच्या सूरसंगम या काव्यानं केलेली आहे. त्याचे साक्षीदार आज आमचे महागायक शब्बीर भाई यांनी देखील तिथं 2 वेळा 3 वेळा हजेरी लावलेली आहे. कधीही हाक मारली की तिथं ते येतात. दामाजी एक्सप्रेसचा चमत्कार तुम्हाला काय सांगावा माझ्यासारख्या माणसाने. 15 लाखाच्या पुढं ज्यांना सुपारी मागण्याची तयारी करून जावं लागतं, तो माणूस दामाजी आपला धाकटा भाऊ म्हणून शिंदे साहेबांच्या ताकदीनं हाक मारल्याबरोबर नुसत्या हाकेची, म्हणजे पांडुरंगाला जसा नुसता श्वास मोजले, जनाबाईनं श्वास मोजले आणि लगेच पांडुरंगाने त्याला मान्यता दिली, तसं आज समर्थ दादा गाण्याचे गायक, सर्वांचे पितामह म्हणून ज्यांनी महाराष्ट्रात नाव मिळवलं, अशा माणसाचे चिरंजीव म्हणून केवळ हाक मारल्यानंतर आज या ठिकाणी ते उपस्थित राहिलेले आहेत. याच्याबद्दल मी त्यांना अंतःकरणपूर्वक आभार मानतो. लाखातली बोलणी नाही, हाकेतल्या बोलणीवर विश्वास ठेवून ते इथं आलेले आहेत. अशा माध्यमातून या सगळ्या गोष्टी आज घडलेल्या आहेत. असं असताना आपल्या सर्वांच्याच वतीनं भगरे साहेब या सगळ्या गोष्टी जरा सारख्याच वृत्तपत्रातून येताना कोण तर नोटीस देतं, त्या नोटिशीला ते आता वैतागलेले आहेत आणि आता वकील देऊन भांडत बसण्यापेक्षा वकील होऊन भांडावं असं त्यांच्या मनात आलंय आणि ते पंढरपूरला वकिलीचा अभ्यास करण्यासाठी नाव नोंदवतात.
पांडुरंगाची वीज पावन झाली तसा ढोबळे पावन झाला, एवढंच आपल्याला त्याच्यात म्हणता येईल. तर अशा परिस्थितीमध्ये त्यांनी हे सगळं करून दाखवलंय. आणि आज तुम्ही पहिली रांग जर बघितली, चिंचेची पानं मोजणं अवघड आहे, पण काळुंगे सरांनी जमा केलेला पैशाचा हिशोब घेणं त्यापेक्षाही कठीण आहे. साधं काम नाही, ताकदवान काम. जनाबाईच्या माध्यमातून किंवा ब्रह्मपुरी सारखं गाव आहे तिथं असलेल्या इतिहासाची विस्कटलेली पानं गोळा करण्यापासून चोखोबाच्या अध्यात्माची चौपाई मांडून नवगणित मांडण्यापर्यंत स्वतः हिमतीनं त्यांनी या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केलाय. सयाजीराव का अशा एका इतिहासाच्या पानाबद्दलचं, अकलूजच्या ठिकाणी असलेल्या मातृत्वाचं, त्या ठिकाणी असलेल्या गणिताचं, इतिहासाच्या पानामधलं रोख समाजाला समजावून सांगण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. बाळशास्त्री जांभेकरांनी उत्तम पद्धतीचं शिक्षण आपल्या समोर आणलं, पण आज पेपर महागलाय. विकत घेऊन वाचण्याची सवय मराठी माणसाला अवघड जायला लागलेली आहे. अशा सगळ्या वातावरणात वाचावं, नागरी वाचन संस्कृती वाढावी यासाठी देखील सातत्यानं काळुंगे सर प्रयत्न करतायत. वामन कर्डकाच्या नंतर पहाडी आवाजात बापाच्या तीर्थरूपाच्या वाणीत सारी टोकदार अक्षर भिजवण्याचं सामर्थ्य आमच्या शिंदे साहेबांच्यात आहे, हे गायकांनी सिद्ध केलेलं आहे. आणि त्यापेक्षाही शास्त्रीय संगीताचा आवाका देत बोलण्यापेक्षा दलितांच्या घरी ब्राह्मण शिकवणीला येतोय हा आम्हा सगळ्यांच्या वैभवाचा विषय. एक उत्तम पद्धतीचं सादरीकरण त्यांनी करून दाखवलं. त्यांच्या करंगळीला धरूनच आज कविता चालते, गाणी चालतात आणि उत्तम पद्धतीची ही सेलिब्रेशन आपल्या सगळ्यांच्या समोर येत आहे. ही अधिक मोलाची गोष्ट आहे. जाहिरातीचा पाठलाग करणारी वृत्तपत्र मोजकी आहेत, ती काही जास्त नाही. म्हणजे जाहिरातीचा पाठलाग करत करतच ती धनिक माणसं गाठतात आणि त्यांच्या जाहिराती मिळवतात. परंतु जाहिरातीचा पाठलाग न करता, जाहिरातीच्या पाठीमागे न लागता आज भगरे साहेब अतिशय व्यवस्थित 12 वाजता प्रसार माध्यमाच्या ओटावर रेंगाळणारा भगरेंचा शब्द आज सोलापूर जिल्ह्याची सेवा करतोय, राज्याची सेवा करतोय. आणि या सगळ्यांच्यासाठी आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर की कोण बिचारी सुधा नरवणे म्हणून होत्या, तिचा वारसा सांगत आमचे जाधव रोज सकाळी 6 वाजता बातम्या देतात. लोकांना त्या बातम्या रुची पालट करणाऱ्या ठरतात. अशा पद्धतीचं हे सगळं असताना जाती न पूछो साधू की पूछ लीजिए ज्ञान, मोल करो तलवार का पडा रहना दो मन, असं जे काल परवाच्या एका व्याख्यानात आमच्या काळुंगे सरांनी म्हटलं होतं, तेच पुन्हा पुन्हा वैभवशाली परंपरा जतन करण्यासाठी या गोष्टी लोकांच्या समोर नेण्याचं काम त्यांनी केलं. म्हणून या मखमाली दरबारातून आज नरहरी झिरवळे साहेब इथं आले. एक शेतकऱ्याचा पोरगा शेती विषयाला वाहून घेणारं वर्तमानपत्र त्याला हातात धरून लोकांना म्हणतोय की हे तुमचं माझं वर्तमानपत्र आहे. लिटरेचर इज क्रिटिसिझम ऑफ लाईफ, जीवनाचं भाष्य करणारं हे साहित्य आहे, हे साहित्य आपण लोकांना देऊया असं सांगणारं हे सारं महात्म्य आज या ठिकाणी घडलेलं आहे. याचा अर्थ येळगीच्या काळ्या रानात जन्माला आलेलं आखड्याचं कणीस, त्या दाण्यापासून तयार झालेली भाकरी ही आज मस्तीनं दाटलेल्या माजुरी बैलाला व्यसन घालून खऱ्या खुऱ्या भल्या बुऱ्या माणसांचं सारं जीवन लोकांच्या समोर ठेवण्याची एक उत्तम अशी
शब्दांची जादू लोकांना देण्याचं काम भगरे सरांनी तुमच्या माझ्यासाठी केलेलं आहे. म्हणून मी त्यांचं मनापासून आभार मानतो. या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना आज समाजात वेगवेगळ्या प्रकारच्या प्रवृत्ती वाढत आहेत. वाल्मिकी सारखा एखादा मित्र धनंजयशी दोस्ती करतो आणि आसराफ जीवाची बदनामी होऊन जाते. काही नसताना, कुठं काही नसताना माझ्यासारखा मित्र असला तर तो मित्र तिथं बदनाम होतो आणि त्यामुळं त्यांचं नुकसान होतं. असं नुकसान होऊ नये, असं काही घडू नये यासाठी फटकळ मनाचा अर्थमंत्री यासाठी त्यांना सुधारण्याचा प्रयत्न करतोय. हा केवढा तुमच्या माझ्या वैभवाचा विषय आहे. एक उत्तम पद्धतीचं काम करून ही माणसं सुधारली पाहिजेत. नाठांच्या काठी मारण्याचं काम आज अजितदादा सारखा नेता करतोय. हे तुमच्या माझ्या चांगुलपणाचं काम आहे. खरं अनुभव त्यांचा आमच्या आमदार साहेबांना आहे, पण मी बोलणं जास्त हक्काचं होईल म्हणून मी थांबतोय. तर यासाठी ही सगळी व्यवस्था चांगली असताना आज कारण नसताना विनाकारण बीड जिल्हा बदनाम होतोय. आपण सगळ्यांनी मिळून दुरुस्त करूया. त्यांचा काही दोष नसताना आमच्यासारखे नालायक लोक अनेक चुका करतात आणि बदनाम होत नाहीत, पुन्हा निवांत असतात. पण ही काही न करता बिचारी ही माणसं बदनाम होतात. वाल्मिकी सारखा संत माणूस बदनाम होतोय, त्याचं मला दुःख होतंय. मला बाकीच्या कोणत्या गोष्टीबद्दल आपल्याला काही म्हणायचं नाही. अशा परिस्थितीमध्ये हे सगळं काम लोकांना शहाणं करण्यासाठीच केलेलं आहे. यासाठीच त्यांचे ते प्रयत्न आहेत. असे प्रयत्न रायगडमधून भांडणाचा उल्लेख आहे, बीडमधील भांडणाचा उल्लेख आहे, औरंगाबाद मधल्या भांडणाचा उल्लेख आहे. शिरसाट साहेबांची सगळी संपत्ती सामाजिक न्यायाची कुणीतरी उचलून चोरानं नेली, त्या चोराबद्दल ते धाडसानं बोलतायत. या सगळ्या गोष्टी अशा घडताना याला एकच जागा आहे की ती जागा म्हणजे दामाजी एक्सप्रेस. या दामाजी एक्सप्रेस मध्ये लोकांना शहाणं करून सोडण्याचं काम, तुकारामाचं वैभव, तुकारामाची काठी मारण्याचं काम याच्यामधून घडतंय. त्याला आपण सगळेजण मिळून साथ देऊया. टोकदार अक्षरांची बाजी मारताना तिथं उत्तम अशा अक्षराची इस्त्री करण्यासाठी आपण भगरे साहेबांना मदत करूया, अशा प्रकारची अपेक्षा या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या समोर व्यक्त करतो. तुम्हाला कदाचित एकदमच असा विषय मध्येच कसा आला आणि मी मुंडे साहेबांच्या बद्दल का बोललो असं आपल्याला वाटेल. तसा विषय नाही. त्यांना कोर्टाने विचारलं की तुम्ही असं का करता, की हे कसलं तुमच्या चुका नाहीत का असं सांगितल्यावर देखील ते काय म्हणाले, सरळ तुम्ही काम करताना चांगलं काम करताय. मग ठणकावून मुंडे साहेबांनी सांगितलं की मी दुबार पेरणी केली होती 2 काकऱ्याच्या मध्ये. जमीन भाड्याने घेतली नाही आणि तेवढी दुबार पेरणी केल्यावर तेवढं पीक काढलं, मुलगा झाला, मुलगी झाली, तेवढं पीक काढून घेतलं आणि जमीन परत केली. माझ्या काय समज त्या विचारायचं कौतुक करा की अशी जमीन कुणी परत देतं काढलं की नाव गावून मोकळे होतात ना. तर उदाहरणार्थ त्याने या गोष्टी केल्या. त्याच्यामध्ये एक प्रीतीचे गुलाबी शस्त्र आहे, त्याच्यामध्ये शास्त्र आहे. आजच सकाळी तुझे पत्र आले, जरासे मन माझे विचलित झाले. का तू बांधले कोपरे ज्या घराचे, ते पेटले मी विजवीत होतो. आजच सकाळी तुझे पत्र आले, जरासा मी विचलित. एका प्रीतीच्या गुलाबी गाण्याला झालेली जखम मुंडे साहेबांनी त्याच्यातून सांगितली. पण ते कळायला त्याला वेळ लागतो. त्यामुळं हे सगळं अवघड काम आहे. सखूबाईने आणि नाही सखूबाईने आणि बर्गे यांनाच तुम्ही विचारावं लागेल, मगच ह्याचं कोडं तुम्हाला कळेल. लक्ष्मी दैवळीला जावं लागेल. तर हे जे सगळं दुःख आहे ते मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं. हे सांगताना कदाचित तुम्हाला वाईट वाटलं असेल, परंतु नेहमीच त्या वळणावर जाणारा माणूस असल्यामुळं थोडंसं हे जरा जास्त झालं याची मला जाणीव आहे. आपण सगळेजण शब्दाचं सामर्थ्य वाढवूया, शब्दाला ताकद देऊया आणि शब्दाला शहाणं करून सोडूया. यासाठी आपण प्रयत्न केले तर निश्चितपणानं या सगळ्या गोष्टी
होऊन जातील अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि अतिशय फटकळपणानं बोलणं योग्य नसतं म्हणून मी इथं थांबतो. धन्यवाद सर. यानंतर मंडळी, मला पूर्णपणे कल्पना आहे आपण ज्यांना ऐकण्यासाठी खूप उत्सुक आहोत असा महाराष्ट्राचा गायन सम्राट मंगळवेढ्याचं सुपुत्र आदरणीय आनंददादा शिंदे साहेबांना विनंती आहे की कृपया आपण या ठिकाणी व्यक्त व्हावं. बोलताय आदरणीय आनंददादा शिंदे साहेब. बंधू आणि भगिनी, माहोल चेंज करण्यासाठी थोडंसं, मी इतका भारी वक्ता नाहीये, पण पंढरीच्या पाशी विसावा घ्या थोडा, पहा मंगळवेढा दामाजीचा, पहा मंगळवेढा दामाजीचा. या ठिकाणी ढोबळे सरांनी त्यांच्यासारखं वक्तृत्व मी मंगळवेढ्यामध्ये कोणाचंच ऐकलेलं नाहीये. आणि आमदार साहेब, अवताडे साहेब, समाधान अवताडे साहेब, सर्व मान्यवर व्यासपीठावरील आणि माझ्या बंधू आणि भगिनीनो, या ठिकाणी भगरे साहेबांनी माझा सत्कार केला. आज मला वाटतं की मी मंगळवेढ्याच्या मातीमधून माझा खरोखर सत्कार झाला. असे सत्कार मी भरपूर केले, माझे झालेले आहेत, मोठमोठे सत्कार झालेले आहेत. पण आज कुठेतरी असं वाटतं की हा सत्कार जर मंगळवेढ्याच्या मातीत तिथं झाला असता तर अजून मला आनंद वाटला असता आणि याच्यापेक्षाही जास्त पब्लिक तिथं आली असती. इथपर्यंत का आले मला काही कळतच नाही. कारण पंढरीमध्ये इथून माणसं, मंत्री सुद्धा दर्शनाला जातो तिथं, आणि माग मंगळवेढा घेऊन तुम्ही इथं, म्हणजे तुमच्यापेक्षा भारी काय. लहान कोणी मोठा घात घेतला, पण खरोखरच आपण स्वाभिमान नाही विकायचा कुठेही असू द्या. तुम हमारे पास आओ, हम तुम्हारे पास नहीं आएंगे. हे ब्रीद वाक्य लक्षात ठेवा. कारण पंढरीच्या विठोबामुळे, दामाजी पंताच्या मंगळवेढ्याच्या चोखा मेळामुळे, किंवा प्रल्हाद शिंदे माझे वडील, सध्या आनंद शिंदे, मिलिंद शिंदे, आम्ही मंगळवेढा, आम्ही तर जातोच आहे पुढं, पण आमचं गाव सुद्धा घेऊन जातो. आम्ही नावं ठेवत नाही की आम्ही अमुक दुसऱ्याच गावचे आहोत, नाही, आम्ही मंगळवेढ्याचे आहोत, हे आमचं भाग्य आहे आणि त्याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि खरोखरच ढोबळे सरांनी सांगितलं की 15-20 लाख रुपये मोजल्याशिवाय ही शिंदे खानदान कुठं जात नाही. पण मी माझ्या गावासाठी, मला हाक मारली माझ्या गावाच्या मातीनं की जिथं मी लहानाचा मोठा झालो, आणि त्याच ठिकाणी माझा सत्कार झाला. त्यांनी यथोचित सत्कार केला, त्याबद्दल मी त्यांचं सर्वांचा आभार मानतो. आनंद लोकरे यांनी माझं नाव सुचवलं, भगरे साहेबांना सांगितलं, त्याबद्दल त्यांचाही आभार मानतो. आणि सर्व आपल्या सिद्धेश्वर लोखंडे पण, बरं बरं, धन्यवाद. त्यांनी माझं नाव सुचवलं त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद आनंद दादा. कोणी गाव सोडतं पोटासाठी, कोणी गाव सोडतं स्वाभिमानासाठी, कोणी गाव सोडतं अस्तित्वासाठी. पण गायनाच्या माध्यमातून तुम्ही मंगळाला निश्चितपणे, कलांच्या माध्यमातून माणसं मोठी होतात, माणसं श्रीमंती होतात, परंतु शिंदे परिवाराच्या माध्यमातून कला मोठी झाली, इतकं एक स्वाभिमानाने, अभिमानाने या ठिकाणी नमूद करा असं वाटतं. नाव आय वुड लाईक टू कॉल ऑन द स्टेज ऑनरेबल मिस्टर शबीर कुमार.
क्या करना है देख लो खुद। शब्बीर तुम कहाँ हो? धन्यवाद। यानंतर लिजेंडरी प्लेबॅक सिंगर अर्थात यहाँ पर उपस्थित स्टेज पर उपस्थित सभी मान्यवर, सभी मेहमान खुशी और सभी रिस्पेक्टेबल मेंबरान्स को मेरा नमस्ते और मेरे सामने बैठे हुए सभी आप सबको मेरा बहुत सारा प्यार नमस्ते। और ये मैं बताना चाहूँगा कि मुझे फिल्म इंडस्ट्री में अभी लास्ट अप्रैल को एज अ प्लेबैक सिंगर 43 इयर्स कंप्लीट हो चुके हैं और इतना लंबा सफर बगैर आपके प्यार, आशीर्वाद और दुआओं के बगैर नहीं हो सकता था। तो ये सब आपकी देन है और आज भी मैं आपके सामने हूँ और अभी मैं गा रहा हूँ और रिकॉर्ड भी कर रहा हूँ। तो अभी मैं यहाँ जब आया तो वहाँ बैठा तो बगरे साहब, दिवंगर बगरे साहब ने मुझसे कहा कि रब्बी आप वैसे ही लग रहे हैं आप, जैसे 3 साल 4 साल पहले मैं वहाँ सोलापुर गया था मंगलवेढ़ा में। तो मेरे सर में ऐसा और भी तब तक लगूंगा जब तक आपके ये दामाजी एक्सप्रेस को 100 साल पूरे नहीं होंगे। 2 साल होंगे तब भी मैं आऊँगा और ऐसे ही लगूंगा आपको। तो इसके लिए मुझे आपका फिट रखना है। तो अब और एक और बात कहना चाहूँगा, तो यहाँ जब से मैं सुन रहा हूँ इतने दिग्गज लोग इतने अच्छे सब अच्छी बातें बता रहे हैं, लेक्चर दे रहे हैं, बातें बता रहे हैं, बड़ा अच्छा दिलचस्प। और तो वैसे इनकी बातों में तो बड़ा मज़ा आ गया। आप सब उनको अच्छा रिस्पॉन्स दे रहे हैं, खुश हो रहे हैं, मैं भी खुश हो रहा था सुनकर। वैसे मैं अगर एक्टर होता तो शायद आज की महफिल में अच्छा लगता, लेकिन सिंगर जो भी हैं वो बगैर गाए अच्छे नहीं लगते हैं। तो सिंगर को तो गाना ही पड़ता है कंपलसरी। अगर मैं एक्टर तो मेरा चेहरा देखकर लोग खुश हो जाएंगे। तो एक किस्सा याद आ गया मुझे। वैसे एक बहुत बड़ी सभा थी, तो वहाँ एक बहुत बड़े नेताजी गए और हजारों की तादाद में लोग बैठे हुए थे। तो बोले उसको इतने लोगों को 1-2 घंटे तक बोलना, लेक्चर के साथ लेक्चर देना, उनको बिठाए रखना, ये बड़ा मुश्किल काम है। इतनी देर तो वो बैठेंगे, काफ़ी हजारों की तादाद में लोग हैं। तो बोले ज़रूर बैठेंगे सर। तो आप एक काम कीजिए, आप किशोर कुमार को इनवाइट कीजिए, ये हकीकत बात है। अच्छा उससे क्या होगा, आपने बस बुला लीजिए उनको। तो किशोर दा जैसे आज मुझे यहाँ बुलाया है, तो किशोर दा को बुलाया गया। किशोर कुमार आके बैठे मंच पर और जितने नेताजी थे उन्होंने भाषण दिए, लेक्चर दिए, बहुत कुछ कहना था कहा। अब घंटा हो रहा है, 2 घंटा हो रहा है, 2.5 घंटा हो रहा है, पब्लिक की बेकरारी बढ़ती जा रही है कि किशोर दा कब आएंगे।
तो वो तो उन्होंने जब पूरा अपना लेक्चर खत्म कर दिया, पूरी भाषण खत्म किया और चला रहे वी वॉन्ट किशोर कुमार, वी वॉन्ट किशोर कुमार। देन उन्होंने देखा अब पब्लिक मानने वाली नहीं है, देन उन्होंने बोला किशोर कुमार अब आपके सामने आएंगे और राष्ट्रगीत आपके सामने पेश करेंगे। तो वैसा मेरा भी कुछ लगे, लेकिन यहाँ पर बड़े दिलचस्प बातें सुनाई दी और बड़े मंझे हुए सारे लोग, सारे शख्सियत हैं। और मंगलवेढ़ा में जा चुका हूँ और भरपूर प्यार मुझे मिला है दामाजी और दिगंबर बगरे, लहू और सभी लोगों ने बहुत प्यार दिया। तो इस नाते मैं अपने गाए हुए गाने की लाइन से दो लाइन आपके सामने पेश करूँगा कि मेरा एक कलाकार का और आप जैसे सुनने वालों का, कदरदानों का, जिनकी वजह से हम कलाकारों को आशीर्वाद मिलता है, प्रेरणा मिलती है, आप हमारी हिम्मत बढ़ाते हैं, एनर्जी बढ़ाते हैं। तो इस नाते कलाकार और आप जैसे सुनने वालों का हेलो हेलो हेलो, ठीक काय सिस्टम हेलो, हाँ दादा। तो मैं आपसे कहना चाहूँगा मेरा और आप जैसे महानुभाव और आप जैसे कदरदानों को क्या नाता है। तो अपने 2 लाइन के जरिए मैं आपसे कहना चाहूँगा, तुमसे मिलकर ना जाने क्यों, तुमसे मिलकर ना जाने क्यों और भी कुछ याद आता है, याद आता है। आज का अपना प्यार नहीं है, आज का अपना प्यार नहीं है, जन्मों का ये नाता है, ये नाता है। थैंक यू वेरी मच, बहुत बहुत शुक्रिया। और मुझे इस लाइफ टाइम अचीवर्ड अवार्ड के लिए नवाजा है। मैं फिर दामाजी एक्सप्रेस सर और बगरे साहब का आप सबका शुक्रगुजार हूँ। और आप सब जानते हो कि कल रफ़ी साहब की डेथ एनिवर्सरी है, 31 जुलाई। इस तरह 2 लाइन आपके सामने उनको श्रद्धांजलि देते हुए पेश करना चाहूँगा। शोधशी मानवा हवे मंदिरी, शोधशी मानवा रावळी मंदिरी, नांदितो देवहा आपल्या अंतरी, शोधशी मानवा रावळी मंदिरी, नांदितो देवहा आपल्या अंतरी, शोधशी मानवा रावळी मंदिरी। थैंक यू वेरी मच, लव यू ऑल। बहुत अच्छा लगा आपकी महफिल में आकर, बगरे साहब और तमाम इतना माननीय मेहमान सबका आभारी हूँ तहे दिल से। बहुत शुक्रिया, बहुत शुक्रिया। प्रदीपजी पाटील दादा त्यांचा सन्मान शब्बीर कुमार व आदरणीय आमदार महोदय दादासाहेबांच्या शिवास त्या ठिकाणी संपन्न होईल। हा घ्या साहित्य घ्या। एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये हा सन्मान या ठिकाणी जपला जातो असे प्रदीप दादा पाटील साहेब या ठिकाणी सन्मानित होते। जोरदार टाळ्या वाजवून पाटील साहेबांचे आपण सर्वांच्या वतीने या ठिकाणी स्वागत करूया। यानंतर पुढील पुरस्कार आपण वितरित करतो आहोत।
या सर्व पुरस्कार प्राप्त गौरव मूर्तींचं दैनिक धामाजी एक्सप्रेस पंधार महोदय दादासाहेबांच्या शोभास या ठिकाणी संपन्न होईल. पुढील पुरस्काराचे मानकरी आहेत सहकार कार्यक्षेत्रातील सहकार रत्न आणि या पुरस्काराचे उत्सव मूर्ती आहेत धनश्री सीताराम आष्टीशिवाय परिवाराचे मुख्य प्रवर्तक नामांकित साहित्य सम्राट सन्मान्य प्राध्यापक शिवाजीराव काळुंके सरांचा हे सन्मान या ठिकाणी सहकार विश्वातील नामोल्लेख कामगिरीबद्दल या ठिकाणी संपन्न होतो आहे. आदरणीय काळुंके सरांना विनंती आहे की सहकार क्षेत्रातील या पुरस्काराचा आपण स्वीकार करावा. यानंतर सहकार रत्न आणि पुरस्काराचे मानकरी आहेत सन्मान्य शब्बीर कुमार व सन्मान्य आमदार महोदय दादासाहेबांच्या शुभास्ते पुरस्काराचे वितरण या ठिकाणी संपन्न होतं. यानंतर अर्थ व वित्तीय अर्थरत्न पुरस्कार आणि या पुरस्काराचे मानकरी आहेत सन्मान्य श्री सदानंद हजारे साहेब. हजारे परिवारातील सदस्य या ठिकाणी उपस्थित असतील तर त्यांनाही विनंती आहे की कृपया हजारे साहेबांचा हा सन्मान स्वीकारण्यासाठी आपणही मंचावरती या. अर्थ व वित्तीय कार्यक्षेत्रातील भरीव योगदान या ठिकाणी संपन्न होईल. कुडकल परिवारातील सर्व सदस्यांना विनंती आहे की कृपया आपण मंचावरती यावं. मंगळा नगरीचे सुपुत्र व पुणे जिल्ह्याचे नामांकित उद्योगपती आदरणीय प्रसाद दादा कुलकर्णी साहेबांचा सन्मान या ठिकाणी शब्बीर मंचावरती यावं. गो सेवा संवर्धक हिंगोली जिल्ह्याचे आमचे सन्माननीय श्री सीताराम मॅनेवार साहेबांना विनंती आहे की गो सेवा संवर्धक या पुरस्काराचा स्वीकार करण्यासाठी आपण मंचावरती यावं. सीतारामचे मॅनेवार व मॅनेवार परिवारातील सर्व सदस्यांना विनंती आहे की कृपया या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी आपण मंचावरती यावं. यानंतर गो सेवा संवर्धक हिंगोली अतिशय समर्पक भावनेने गो सेवेची पुरस्काराचे मानकरी आहेत पत्रकारिता क्षेत्रातील नामांकित पत्रकार. चला नाही सीताराम दादा तुम्ही तिकडच आहे ना का नाही. या ठिकाणी पत्रकारिता क्षेत्रातील नामांकित पत्रकार गडबड नका करू. एक 1 by 1 एक होऊ द्या. एक झाल्यानंतर दुसऱ्याने या तोपर्यंत तयार व्हा. खाली विनंती आहे. हा चला या पुढे यानंतर पुढील पुरस्काराचे मानकरी आहेत पत्रकारिता क्षेत्रातील सन्मान्य श्री मंदार दादा जोशी सर. अखंड पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक क्रांतीचा आयाम परिपूर्ण करणारे मुंबई नगरीचे नामांकित पत्रकार मंदार दादा जोशी सर या ठिकाणी सन्मानित होत आहेत. जोशी परिवारातील सदस्यांना विनंती आहे या पुरस्काराचा स्वीकार करण्यासाठी कृपया आपण विनंती कुणी जाऊ नका. एक कॉमन फोटो आपण या ठिकाणी कॅप्चर करणार आहोत. विनंती आहे की कृपया कुणीही जाऊ नये. एक कॉमन फोटो आपण या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये भरीव असं योगदान देणारे आमचे विजय दादा या ठिकाणी सन्मानित होत आहेत. राजा शिवछत्रपती आई कुठे काय करते आदी कलात्मक व्यासपीठावरती कार्यसेवेची वेगळी प्रतिमा मुद्रित करणारे सन्मान्य श्री विजयदादा साळुंके साहेब या ठिकाणी सन्मानित होतील. यानंतर मंगळा तालुक्यातीलच नव्हे तर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील नामांकित क्रीडा समीक्षक माजी प्राचार्य सन्मान्य प्राध्यापक इदाम चौधरी सर. तुला फोटो घेऊ द्या. थोडस या पाठीमागे फोटो घेऊ द्या. ऍडव्होकेट श्रीरामजी चौधरी सर. हा चला. उद्योगीय कार्यक्षेत्रातील उद्योगरत्न पुरस्काराचे मानकरी आहेत सन्माननीय नितीन इंगोले सर. उद्योगरत्न सांगोला डाळिंबाचं कॅलिफोर्निया अशी शहराची ओळख असणाऱ्या सांगोला शहरात व पंचक्रोशीत आपल्या कार्य नेतृत्वाच्या माध्यमातून अनेक उद्योगांना संजीवनी प्राप्त करून देणारे सन्माननीय श्री नितीनजी इंगोले सर या ठिकाणी सन्मानित होत आहेत. मानगंगा डेअरी इंडस्ट्रीज मानगंगा परिवार कोष सरपंच आदरणीय श्री विनायकराव यादव साहेबांचा सन्मान उद्योगरत्न या पुरस्काराने या ठिकाणी संपन्न होईल. विनंती आहे की यादव साहेबांना या पुरस्काराचा आपण स्वीकार करावा. मारापूर नगरीच्या आपण धोरणात्मक आणि सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होईल. यानंतर उद्योगरत्न पुरस्कार आणि पुरस्काराचे मानकरी आहेत जस्ट टेक आईस्क्रीम कंपनीचे सर्वेसराव मंगळा तालुक्याचे होतकरू आणि मोलाचे नामांकित उद्योजक
आदरणीय विनोद दादा राऊत साहेब, आत्मशांत कोल्ड्रिंक महोदया, करुणाताई, जनार्दन दादा, शिवशरण मॅडम, फार्मर मॉलच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या बांधावरती जात शेतकऱ्यांना पूरक असं मार्गदर्शन करून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्या पतीला तितक्याच तोलामोलाची साथ देणारी उद्योजकीय कार्यक्षेत्रातील रणरागिणी अर्थात सन्माननीय संविधान संवादक निलेश दादा साबळे व इतर सर्वांना विनंती आहे की या ना थोडंसं या इकडे या थोडंसं प्राप्त सत्कार मूर्ती आहे सन्माननीय श्री विकासजी यादव सर. विनंती आहे की कृपया सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी आपण मंचावरती या. पुढील पुरस्कार आणि या पुरस्काराचे मानकरी आहेत बाबुराव पिंपरगी सर. विनंती आहे की आपण आपल्या परिवारासमेत मित्र मंडळी समेत पुरस्काराचा स्वीकार करण्यासाठी मंचावरती यावं. सर्व पुरस्कार प्राप्त उत्सवमूर्तींना विनंती आहे की कॉमन फोटो आपण घेणार आहोत. तत्पूर्वी यानंतर पुढील पुरस्काराचे मानकरी आहेत सन्माननीय श्री बाबुराव पिंपरगी सर, शिक्षण रत्न बार्शी. जिथं आहे गुणवत्तेची सरशी त्या तालुक्याचं नाव आहे बार्शी. अशा बार्शी जिल्ह्यामध्ये शिक्षण सेवा साधनेच्या माध्यमातून शिक्षण रत्न या पुरस्काराला गवसणी घालणारे शिक्षण रत्न पुरस्काराचे मानकरी आदरणीय श्री बाबुराव पिंपरगी सर. चला पिंपरगी परिवार साहेब यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होईल. यानंतर चला सामाजिक सेवेच्या माध्यमातून अनेक ज्वलंत सणांचं तितकंच तोलामोलाचं मार्गदर्शन अनेक शेतकरी बांधवांना वेळोवेळी लाभत असतं. मंडळी, 1 नाही 2 नाही 3 लाख नाही तर एका शेतकऱ्याला 4 एकरामध्ये तब्बल 1 कोटी रुपयांचं डाळिंब उत्पादन काढून देण्यासाठी सखोल मार्गदर्शन करणारा सोलापूर जिल्ह्यातील नामांकित कृषी तज्ञ अजय अदाटे यांना विनंती आहे की विनंती हा सन्मान स्वीकारतो. पूर्वी अजय अदाटे साहेब या ठिकाणी कृषी रत्न पुरस्काराने सन्मानित होत आहेत. खऱ्या अर्थाने काळ्या मातीला घामाचं शिंपण घालून आपलं भरघोस उत्पादन घेणाऱ्या यानंतर ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर शिवाजीराव पवारप्पा व ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर सर्जाराव तात्या सावंत यांच्या मैत्रीला 50 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सुवर्ण महोत्सवी मैत्रीचा धागा सन्मानाच्या रूपाने ठिकाणी संपन्न होईल. सन्माननीय ॲडव्होकेट दत्तात्रयजी घाडगे सर्वांना विनंती आहे आपण मंचावरती या. सत्कार सिंगल शाल घ्या आग्या चला चला या ठिकाणी सर्जराव तात्या व सन्मानित पवार यांच्या मैत्रीला 50 वर्षाचा कालखंड उलगडतो आहे आणि या सुवर्ण महोत्सवी फ्रेंडशिप सर्कल आर्या जोशी साहेब या ज्येष्ठ विधिज्ञ या जोशी साहेब चला ताई ज्यांनी सर्वांचं गुणगौरव या ठिकाणी आपल्या उदात्त आणि पंच घेतून या ठिकाणी केला असे संपादक सन्मान्य दिगंबर बापू भगरे साहेब यांचा सन्मान डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना मुंबई प्रदेश सरचिटणीस सन्मान्य शशिकांत भाऊ देशमुख व समस्त देशमुख परिवाराच्या वतीने ठिकाणी संपवली. त्याचबरोबर फार्मर मॉल प्रायव्हेट लिमिटेड बेगमपूर यांच्या वतीनं सन्मान्य दिगंबर बापू भगरे यांचा सन्मान जनार्दन दादा शिवशरण साहेबांच्या वतीने या ठिकाणी संपन्न होईल. चला आपण घेऊया वैयक्तिक सत्कार सगळ्यांची घेऊया. वैयक्तिक सत्कार आपण सगळ्यांची घेऊया. घ्या ती ट्रॉफी घ्या. चला घ्या ट्रॉफी. एक वैयक्तिक सत्कार आपण नाही हे ना आहे ना ठीक आहे. हा चला चला. यानंतर या कार्यक्रमाचं सुंदर असं आभार प्रदर्शन सन्माननीय भीमराव मोरे सर यांनी मांडावं अशी सर्वांच्या वतीने त्यांना विनंती करतो. दैनिक या वृत्तपत्राच्या माध्यमातून पुरस्कार
नगराध्यक्ष आमदार म्हणून या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले प्रमुख पाहुणे, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस प्रतिभाई तांबोळी, आमच्या सोलापूर जिल्ह्याचे प्रदेश सरचिटणीस शशिकांत देशमुख साहेब, जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी सोलापूरचे शशिकांत चव्हाण साहेब, त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या या पुरस्काराच्या निमित्ताचे मानकरी म्हणून आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्य गायक महागायक आनंद शिंदे साहेब, विधी आणि तज्ञ शरदजी बनसोडे साहेब, सुशांत शेलार साहेब, शहाबुले साहेब, तुकाराम बाबा महाराज, हे सर्व मान्यवर या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित राहिले. त्याचबरोबर या पुरस्काराचे त्याचे गाडे अभ्यासक प्रदीपजी पाटील साहेब, ज्यांनी गोसेवा करून आपल्या या व्यासपीठावर गाईला सन्मान केला, असे सीताराम मेनेवार, त्याचबरोबर मंदार जोशी पत्रकार साहेब, विजय साळुंके, येताळाजी भगत साहेब, त्याचबरोबर श्रीराम चौधरी, नितीन इंगोळे साहेब, एक आदर्श सरपंच म्हणून ज्यांनी मंगळवेढ्याची मान ताट केली असे विनायकरावजी यादव साहेब, विनोदजी राऊत, करुणा शिवशरण, विकास यादव, बाबूरावजी हिप्परगी, महादेव बनसोडे, अजयजी अदाटे आणि त्याचबरोबर डेव्हलपमेंट सेंटर युनिट स्किलचे या संस्थेला सन्मान मिळाला. त्याचबरोबर मुंबईचे मित्रमंडळ त्यांनाही आपण या ठिकाणी सन्मानित केले. या सर्वांचं मी दामाजी एक्सप्रेस आणि परिवारातर्फे सर्वांचं अभिनंदन करतो. सर्वांना ज्यांना पुरस्कार मिळाले त्यांचं अभिनंदन करतो. जे मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले त्या सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो. दामाजी परिवारातील सर्व मंडळींनी जे यामध्ये परिश्रम घेतले त्या सर्वांचं या ठिकाणी मी आभार मानतो आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो. जय हिंद. सत्कारमूर्ती या संपादक साहेबांची सगळे कॉमन फोटो घेऊया. या सगळे या राहिलेला आपण प्रोग्राम कंटिन्यू करूया. एक कॉमन फोटो आपण नंतर काढणारच आहोत. दादासाहेबांना एक फोटो घ्या एवढा आणि नंतर राहिले आपण फोटो सेशन करूया. चला या बाकी थोडस बाजूला या, बाकीचे थोडस बाजूला या, पुरस्कार प्राप्तांना उभा राहू द्या. थोडस या बाकीचे आदरणीय दिगंबर बापू भोगरे साहेबांचे शुभ हस्ते आहे महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास पंचायत राज मंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय नामदार जयकुमारजी गोरे भाऊ या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्मानित होत आहेत. या फोटोनंतर सर्व उत्सव मूर्तीला विनंती आहे की कृपया चला लिंगायत ताई या ठिकाणी दैनिक दामाजी एक्सप्रेस परिवारास आपल्या मनोगताच्या माध्यमातून शुभेच्छा व्यक्त कराव्या. चला फोटो झाले असतील तर आपण एक दोन कॉन्टेस्ट नाहीये काढला कॉन्टेस्ट महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये दैनिक दामाजी एक्सप्रेसच्या राज्यस्तरीय महाराष्ट्र गौरव पुरस्कार आणि या सोहळ्याच्या निमित्तानं आपल्या या दैनिकानं गेल्या अनेक वर्षापासून वृत्तपत्र क्षेत्रामध्ये मोलाची कामगिरी बजावलेली आहे. समाजाच्या अनेक घटकाच्या विषयासंदर्भात त्यांनी फळकट भूमिका सामाजिक क्रीडा आणि सगळ्या क्षेत्रामध्ये म्हणजे फळकट भूमिका मांडत असताना खूप मोठं सामाजिक काम या दामाजी एक्सप्रेसच्या माध्यमातून होत आहे. आणि त्यांचा आज
राज्यस्तरीय महाराष्ट्र गौरव पुरस्कार वितरण सोहळा या ठिकाणी होत असताना वास्तविक पाहता कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत असणं अपेक्षित होतं, परंतु खूप व्यस्त अशा कार्यक्रमातून यायला थोडासा वेळ झाला. मी आपल्या सगळ्यांची पहिली क्षमा मागेन, खास करून दामाजी परिवाराची मनापासून क्षमा मागेन. आणि आपण जे कार्य हातामध्ये घेतलेलं आहे ते सातत्यानं आपल्या हातून असं सत्कार्य घडावं. अनेक समाजाचा आरसा म्हणून दामाजी जे काम करत आहेत त्या सगळ्या कामास या निमित्तानं मी मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो. आणि हे सगळं काम करत असताना दामाजी परिवारानं अनेक लोक घडवली, अनेकांना पाठबळ दिलं, अनेकांना आरसा दाखवण्याचं काम केलं. या अनेक क्षेत्रामध्ये काम करत असताना खास करून आता नुकतीच झालेली आषाढी वारी आहे आणि आषाढी वारीमध्ये सुद्धा एक खूप मोठा वारकऱ्यांचा मेळा असतो. त्या ठिकाणी खूप मोठं संतांचा मेळावा त्या ठिकाणी भरतो. अशा वेळी सुद्धा त्यांनी खूप चांगलं काम या निमित्तानं त्या ठिकाणी केलं आणि हे वारीचं नियोजन यशस्वीरित्या पाडण्यासाठी आम्ही मुख्यमंत्री महोदय, आम्ही आणि सगळं प्रशासन काम करत असताना सगळ्यांचाच मोलाचा हातभार होता. तसंच दामाजी परिवाराचाही खूप मोठं हातभार त्या सगळ्या याच्यामध्ये होता. मी आज या कार्यक्रमाला उशीर आलो असतो तरी सुद्धा या परिवाराच्या वतीनं दामाजी एक्सप्रेस आणि दैनिकाच्या वतीनं ज्या ज्या लोकांना पुरस्कार मिळाला, ज्यांचा सन्मान झाला, त्या सगळ्यांचं मी मनापासून कौतुक करतो, त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन करतो. आणि या दामाजी दैनिक जे आहे यालाही भविष्यासाठी मनापासूनच्या माझ्या वतीनं सगळ्या परिवाराला त्यांच्या मी मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि उशिरा आल्याबद्दल क्षमा मागत असताना कायम आपल्या परिवाराचा एक सदस्य म्हणून आपल्यासोबत काम करण्याची संधी मिळावी अशी आपल्याकडे इच्छाही मनापासूनची व्यक्त करतो. पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.